दर महिन्याला काही लाख रुपयांचे प्रॉडक्ट आम्ही सिंगापूरमध्ये विकतो. त्यामुळे तुम्हाला स्काय इज द लिमिट आहे. तुम्ही किती वाढवाल व्यवसाय त्याच्यावर अवलंबून आहे. पण तुम्ही जी क्वालिटी ॲश्युरन्स तुम्ही समोरच्याला देणार असाल त्या क्वालिटीचाच प्रॉडक्ट तुम्ही दिला पाहिजे. पैसे मिळतात म्हणून काटकसर करायची हे नाही होता कामा. तसं जर झालं तर तुमची गिराहिकं आज ना उद्या तुटणार आहेत हे नक्की आहे. त्यामुळे तो एक विश्वास संपादन करणं ही पण फार आवश्यक गोष्ट आहे. तो विश्वास संपादन करायचा असेल तर तुम्हाला व्यापार चोख करायला पाहिजे. आणि आज जर तुम्ही नाशकात राहून आम्ही सिंगापूरला माल विकू शकतो, युरोपशी पण आमची बोलणी चालू आहेत, असं जर तुम्हाला करायचं असेल आणि एका कन्साइनमेंटमध्ये तुम्ही चांगली क्वालिटी दिली, दुसरी कन्साइनमेंट खराब क्वालिटीची आली तर तुम्हाला परत कोणीही उभं करत नाही. हे नुसतं परदेशी मार्केटच्या बाबतीतच खरं आहे अशातला भाग नाहीये. तर गावातल्या गावात सुद्धा तुमचं नाव खराब व्हायला वेळ लागत नाही. नाव कमवायला वर्षानुवर्ष लागतात. आपण ते तपश्चर्या म्हणतो तसं असतं. 12 वर्षांचा काळ आहे तो. आणि नाव गमवायला 12 दिवस सुद्धा लागत. आपल्या सगळ्यांचं स्वागत या आपल्या वेबिनार मध्ये. चला उद्योजकांशी बोलूया. आपला आज 36वा वेबिनार आपण घेतोय. या वेबिनार मध्ये आज आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की नाशिक मध्ये नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये ज्यांचं नाव, ज्यांची ख्याती पसरली आहे असे जहागीरदार बेकर्सचे मिलिंद जहागीरदार आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत आज. यांचं थोडक्यात मी आपल्याला परिचय करून देतो. उद्योगवर्धीची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. बेसिकली आपण एंटरप्रेन्योरशिप आणि स्किल डेव्हलपमेंटचं काम गेल्या 25 वर्षापासून उद्योगवर्धीनी करते आणि मी स्वतः 35 वर्षापासून करतोय. आणि खूप चांगलं यश या सगळ्या कामात मिळालेलं आहे. 60,000च्या वरती विद्यार्थी आज आमचे कार्यरत असून त्याच्यातले काही जण, मी याच्यासाठी सांगतो, काही जणांनी जहागीरदार सरांची फ्रँचायझी सुद्धा घेतलेली आहे. हा एक त्याच्यातला एक चांगला गोष्ट आहे. अनेक आमचे उद्योजक आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. जहागीरदार सरांची थोडक्यात माहिती जर द्यायची असेल तसं तर त्यांचं यशोगाथा आपण त्यांच्या तोंडून ऐकायची आपल्याला संधी आहे, पण तरी थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला द्यायला हवी म्हणून मी सांगतोय. मित्रांनो, तसे ते पहिल्या पिढीतले उद्योजक आहे. त्यांच्या घरी वडील जे आहे ते सरकारी नोकर होते आणि नॅचरली यांनाही नोकरी करायचाच आग्रह होता, परंतु यांचं उद्योजकीय मन त्यांना स्वस्त बसून देईना. तसे कॉमर्स ग्रॅज्युएट आहे सर. कॉमर्स ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी गुजरात युनिव्हर्सिटी मधून एक बेकरीचा डिप्लोमा केला आणि नंतर मग त्याच बळावर त्यांना ब्रिटानिया कंपनीमध्ये जॉब मिळाला आणि तेही नेमकं प्रोडक्शन डिपार्टमेंट. 8 वर्ष तिथे प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये काम केल्यानंतर त्यांना असं जाणवायला लागलं की आपण दुसऱ्यांची चाकरी करण्यापेक्षा आपण लोकांनाच आपण का नोकरी देऊ नये आणि आपणच स्वतः का करू नये. कारण की त्यांना प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे सगळं टेक्निकल नो हाऊ त्यांनी आत्मसात केलं होतं. कारण की त्या दृष्टिकोनातूनच तो जॉब त्यांनी केला होता आणि मग त्यांनी तो जॉब सोडला. पण आता नुसते नॉर्मल बिस्किट नाही करायचे जे ब्रिटानियाचे करतात ते तसे न करता काहीतरी वेगळं पण आपल्या बिस्किटांमध्ये असायला हवं. म्हणून त्यांनी अगदी नागली, जे खूप ज्याच्यावर खूप रिसर्च झालाय आणि ते खूप पौष्टिक असं खाद्य आहे आणि विशेषतः आता सध्या कोरोनाच्या या काळात नागलीचं महत्व तर प्रचंड वाढलंय. तर अशा काळात त्यांनी ते तर अर्थात ज्यावेळेस नागली ही बऱ्याच लोकांना माहितीच नव्हती त्या काळात ते नागलीचे बिस्किट त्यांनी आणले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मग हळूहळू त्यांनी रेंज खूप वाढवत गेले आणि आता ही रेंज 150 वर गेली, 150. खूप कौतुक आहे. कारण की आपल्याला बिस्किट म्हटलं की एक ग्लुकोज बिस्किट आणि मारी बिस्किट आणि खारे बिस्किट आणि क्रॅक जॅक या व्यतिरिक्त आपल्याला चौथा प्रकार, पाचवा प्रकार माहित नव्हता. परंतु या व्यक्तीने काय करावं, कसं जे वाटलं तसं त्यांनी बिस्किट बनवत गेले. अगदी मग ते ज्याला आपण म्हणतो की मधुमेही व्यक्तींना सुद्धा बिस्किट बनवलं. मी त्यांचा एक रेग्युलर ग्राहक आहे. तर मधुमेही व्यक्तींसाठी सुद्धा त्यांनी बिस्किट बनवले. याशिवाय अगदी गुळवेल जी आता सध्या ज्याला आपण म्हणतो आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यासाठी तुम्हाला खूप उपयुक्त आहे, तर ते गुळवेलचा अर्क अनेक असे वेगवेगळ्या गोष्टीवर त्यांनी खूप प्रयोग केले. कॅनबेरी काय, सो मेनी प्रोडक्ट्स ही हॅज इंट्रोड्यूस्ड.
म्हणजे प्रत्येक वेळी ज्या वेळेला त्यांना भेटलोय त्यावेळेस त्यांच्याकडे नवीन 4-5 काहीतरी नवीन प्रोडक्ट असतात. आणि इतकं सगळं संशोधन सातत्याने R&D करत राहणं, सातत्याने नाविन्यपूर्ण उत्पादन करणं, हे जहागीरदार बेकरचं एक वैशिष्ट्य ठरलं. आता त्यांनी हे फक्त एक आपली स्वतःची बेकरी आणि एक छोटंसं आउटलेट असं न करता त्यांनी नाशिकमध्ये 17 आउटलेट तयार केले. आणि नाशिकमध्ये ऑलमोस्ट ऑल कॉर्नर्सला जहागीरदारची बिस्किट, काय जे खारी असेल, काय सगळ्या काही गोष्टी येतील. त्यांच्या प्रॉडक्टची वैशिष्ट्य आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. फायबर खारी सुद्धा त्यांची आहे. सो मेनी प्रोडक्ट्स ही हॅज इंट्रोड्युस्ड. तर त्यांनी 17 आउटलेट केले आणि त्याच्याबरोबर त्यांनी नाशिकमध्ये 17 आउटलेट आहे. मग अगदी पुण्यामध्ये आउटलेट आहे, नागपूरमध्ये आउटलेट आहे, गुजरात राज्यामध्ये, MP मध्ये सुद्धा त्यांचे आउटलेट्स आहेत. आणि नक्कीच म्हणजे माझ्या अजून त्यांना विचारायचं आपल्याला, पण माझ्या मते अगदी त्यांना पूर्ण भारतभर त्यांची प्रोडक्ट नेण्याचा नक्कीच मानस असेल. एक अतिशय हुरहुरणारी व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि खूप म्हणजे केवळ स्वतःचा उद्योगच नव्हे तर अनेक सोशल कामामध्ये सुद्धा जहागीरदारजी मिलिंदजी हे खूप कार्यरत आहेत. आमची वनबंधू परिषद संस्था आहे, त्या संस्थेची एक शाळा सुद्धा सरांनी दत्तक घेतलेली आहे. खूप काही त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आहे मित्रांनो, ते आपण त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया त्यांचा हा सगळा उद्योजकीय प्रवास. पण ऑफकोर्स कोणताही उद्योजकाचा प्रवास हा एकदम सरळपणे सहजपणे कधीच होत नसतो आणि त्याला मिलिंदजी सुद्धा अपवाद नाही. त्यांना खूप अडचणी आल्या आहेत, खूप प्रॉब्लेम्स आले आहेत. दुपारी त्यांनी एक वाक्य मला बोलले की म्हणे आम्ही तर रक्तबंबाळ होऊन बाहेर आलो. असे रक्तबंबाळ झालेले, परंतु आज तरी सुद्धा लढाई मात्र जारी आहे. आणि नुसती लढाई नाही तर अगदी एक एक किल्ला जिंकत गेले महाराजांसाठी. आणि याच्यामुळेच आज जहागीरदार बेकर्स म्हणजे तसं पाहायला गेलं तर बेकरी क्षेत्रातलं नॉन ट्रेडिशनल नाव आहे. बेकरीमध्ये जास्त एक विशिष्ट कम्युनिटी आपण पाहतो, सिंधी कम्युनिटी असेल, मुस्लिम कम्युनिटी असेल, हे जास्त करून बेकरीमध्ये दिसतात. पण मराठी माणसाने चालवलेली बेकरी ही म्हणजे खरंच आणि नक्कीच हायजेनिक, अतिशय आकर्षक पॅकेजिंग, त्यांचे बिस्किट पाहिल्यावर असं खायची इच्छा होते. अनेक काही त्यांनी प्रोडक्ट बनवलेले. तर मित्रांनो, त्यांनी हे सगळं कसं केलं, काय केलं हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. मिलिंदजी, आपलं सहर्ष स्वागत उद्योगवर्धिनीच्या या मंचावर आणि त्याचबरोबर सगळ्या उपस्थित श्रोत्यांच्या वतीने आणि उद्योगवर्धिनीतर्फे आपलं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. आपला बेसिकली हा जो उद्योजकीय प्रवास आहे, जो असं म्हणेल की मी त्या बेकरीच्या कोर्स पासून सुरू झाला असं मी म्हणू शकेल, माहित नाही. त्या बेकरीच्या कोर्स पासून जो सुरू झालेला प्रवास आहे, नंतर ब्रिटानियामध्ये आपण काम केलं, नंतर मग अगदी ज्याला म्हणतो एक छोट्या स्केलवर तुम्ही नागलीची बिस्किट किंवा ज्याला आपण म्हणतो आरोग्यवर्धक अशी काही बिस्किट तुम्ही आणली आणि मग हळूहळू त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळत गेला की तुम्ही प्रयोगावर प्रयोग करत गेले. म्हणजे अगदी पिठाची खारी असेल किंवा अजून सो मेनी फायबरचे अशा अनेक गोष्टी तुम्ही आणल्या मार्केटमध्ये, मधुमेही व्यक्तींसाठी किंवा अजून कुळवेल पाकचे अनेक अशा काही गोष्टी आपण केलेल्या आहेत. हे सगळं जो उद्योजकीय प्रवास आहे, आज तुमचे एवढे 17 आउटलेट नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही आटके फार झेंडे लावलेले आहेत. तर हा सगळा जो उद्योजकीय प्रवास आहे हा जरा आम्हाला उलगडून सांगितलं तर बरं होईल. कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली आणि काय अडचणी आल्या आणि त्याच्यातून कसे मार्ग आपण काढले आणि आता सध्या काय तुमचं चालू आहे, तुमची प्रोडक्ट रेंज कशी आहे आणि त्याचबरोबर भविष्यात तुमचे काय प्लॅन्स आहे, असा एक सगळा एक उद्योजकीय प्रवास आपण जरा आम्हाला सांगितला तर माझ्या मते श्रोत्यांना खूप त्याच्यातून एक इन्स्पिरेशन मिळू शकेल. सर, परत एकदा स्वागत आणि आपण जरा आपल्या प्रवास वर्णन सांगायला सुरुवात करावी. एका अर्थाने प्रवास वर्णनच आहे, काही प्रश्न नाही आहे. कारण आपल्याला अनोळखी असलेल्या प्रदेशामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला सर्वसामान्य प्रवासामध्ये सुद्धा अनंत अडचणी येत असतात. तशाच अडचणी याही प्रवासामध्ये येतात आणि त्या अडचणींचा काही बाऊ करण्याचा माझा अजिबात उद्देश नाही आहे. कारण ह्या अडचणी ज्यांना येत नाही तो उद्योजकच नव्हे, कितीही मोठा उद्योजक जरी असला तरी आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही अशा अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं. नॅनोचा पूर्ण प्रकल्प जेव्हा रतन टाटांना पश्चिम बंगालमधून गुजरातमध्ये हलवावा लागला
तेव्हा तर आपल्यासारखी माणसं सुद्धा हापकून गेली होती की हे कसं काय होणार म्हणून. म्हणजे आपल्या अडचणी छोट्या असतात, त्यांच्या अडचणी मोठ्या असतात, पण असतातच. अडचणींशिवाय उद्योजक नाही, अडचणींशिवाय व्यापार नाही. एक एक माझी व्याख्या अशी मी करतो की ज्याच्या व्यापाला पार नाही तो व्यापार. तुम्हाला सगळ्यांना यापैकी जे जे उद्योजक आहेत किंवा होऊ इच्छित आहेत त्यांना हे माहितीच पाहिजे आहे की रात्रंदिवस व्यापार व्यापार आणि व्यापार एवढाच करायचा असतो. दुसऱ्या कुठल्याही गोष्टींना तुम्हाला वेळ मिळत नाही. तुमच्या फॅमिलीच्या अडचणी असतील त्या सोडवायला तुम्हाला घरी थांबता येत नाही. तुमच्या घरची मंडळी तुम्हाला सांभाळून घेणारे असतील तर फारच आनंद आहे. मग ते तुम्हाला सांभाळून घेतात आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. माझ्या सुदैवानी माझ्या घरी माझी पत्नी, माझ्या मुली, माझा भाऊ, भाऊजाई हे सगळेजण असे मला साथ देणारे सापडले. त्यामुळे मला माझ्या उद्योगाकडे पूर्ण लक्ष देता आलं. ह्या ज्या अडचणी उद्योगामध्ये येणाऱ्या आहेत त्या अडचणींचा त्रास हा उद्योजकाला होतच असतो. पण एक गोष्ट प्रत्येकाने नक्की पाळायला पाहिजे की हा त्रास घरापर्यंत न्यायचा नाही. उद्योग करण्याची हौस आपल्याला आहे, हा त्रास आपणच सहन करायचा. जेवढ्या आवश्यक गोष्टी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या. परंतु मला खूप काळजी वाटतेय, मी खूप खचून गेलोय, अशा तऱ्हेच्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर अख्खं कुटुंब खचून जातं. ते कधीही मी केलं नाही आणि कोणीही करू नये. आता मुख्यतः माझ्या प्रवासाकडे यायला हरकत नाही आहे. मी बीकॉम झालो याचं कारण असं घरात काही उद्योजकता वगैरे काही नव्हती. उलट पक्षी माझ्या वडिलांचा मी उद्योग करायला पूर्ण विरोध होता. बीकॉम झालो त्या वयामध्ये मी कॉमर्सला का गेलो असा मला प्रश्न नेहमी पडायचा. तर का गेलो तर त्या काळामध्ये बीकॉम व्हायचं, बँकेमध्ये किंवा LIC मध्ये नोकरीला लागला की आयुष्याची इति कर्तव्यता झाली म्हणजे मग पुढचं सगळं लग्न, मुलं बाळ, त्यांची लग्न हे सगळं सुरळीत पार पडतं. अशा तऱ्हेची एक समजूत मध्यमवर्गीयांमध्ये होती. त्यामुळे आमचे अनेक मित्र कॉमर्सला गेले, त्याप्रमाणे मी पण कॉमर्सला गेलो. परंतु कॉमर्स या विषयाशी काही माझं फारसं नातं कधी जुळलं नाही. नाशिकमध्ये एक प्रथितयश बेकरी व्यावसायिक होते. त्यांचे माझे खूप जवळचे रिलेशन्स होते. त्यांनी मला अशी ऑफर दिली की तू आम्हाला जॉईन का बरं होत नाहीस म्हणून. आणि म्हणून मी खरं गुजरात ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला बेकरी आणि बिस्किटचा कोर्स करायला गेलो. परंतु तो कोर्स करून आल्यावर असं लक्षात आलं की ते काही जमण्यासारखं प्रपोजल नाही आहे. आणि त्याच वेळेला मला अगदी मनापासून सांगायचं तर मला वकील व्हायचं होतं. पण अचानक असं झालं, मी मुंबईला माझ्या मावशीकडे राहायला गेलो होतो, डॉक्टर पाटणकर म्हणून त्यांच्याकडे. तर त्यांच्यासमोर ब्रिटानिया बिस्किटमधले जयंतराव देव हे मॅनेजर राहत होते. त्यांनी मला सहज आले होते त्यावेळेला चौकशी केली काय शिकला वगैरे. तर ते म्हणून तू एक काम कर, उद्या जरा माझ्या घरी आहे. मी घरी गेल्यावर त्यांनी माझ्याकडून ॲप्लिकेशनच लिहून घेतला आणि म्हणजे तुला ब्रिटानियात नोकरी करायला आवडेल का? आवडेल म्हटलं. त्यांनी तो अर्ज घेऊन गेले आणि त्या गुजरात ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या कोर्सच्या बळावर मला ब्रिटानिया बिस्किटमध्ये नोकरी मिळाली. इंटरव्ह्यू देताना मी अतिशय खरं तर निष्काळजीपणे इंटरव्ह्यू दिला असं मला आज जाणवतंय. कारण ही नोकरी मिळाली काय नाही मिळाली काय फार फरक पडत नव्हता. मी ताबडतोबीने काही कमाई करावी लागावी अशी काही घरच्यांची अपेक्षा नव्हती आणि मला वकिलीचं शिक्षण घ्यायचं होतं. त्यामुळे खूप इंटरव्ह्यूची तयारी करून गेलो असं झालं, असं काहीच झालं नाही. पण निष्काळजीपणा म्हणजे बेफिकिरी नव्हती, तर त्याच्यामुळे मला टेन्शन नव्हतं त्या इंटरव्ह्यूचं. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळेच तो इंटरव्ह्यू चांगला झाला असेल की विदाऊट टेन्शन इंटरव्ह्यू दिला, ही नोकरी मिळालीच पाहिजे असं काही अट्टाहासाने इंटरव्ह्यू दिला गेला नाही. आणि माझं ते सिलेक्शन त्या ब्रिटानिया कंपनीमध्ये झालं. आता सिलेक्शन झाल्यावर महिना झाला तरी जॉईनिंग लेटर काही येईना आणि ते न आल्यामुळे उगाचच मुंबईचा मुक्काम वाढत होता. मग एक दिवस मी जयंतराव देवांना विचारलं की अहो ते काय झालं माझं ब्रिटानियाचं. ते म्हणा अरे होणार आहे, तो काळजी नको करू. आणि मग ते झालं. एक दिवस मला आलं ते लेटर बिटर आलं आणि मला त्यांचे ते 2 कारखाने होते एकाच आवारामध्ये. एक पूर्णपणे ब्रेड बनवायचे 24 तास आणि एक पूर्णपणे बिस्किट बनवायचे 24 तास. आठवड्यातला एक दिवस सुट्टीचा सोडला तर 24 आवर्स 2 प्लॅन्ट बिस्किटचे चालू असायचे. आणि माझी बिस्किट सेक्शनमध्ये नेमणूक झाली सुपरवायझर म्हणून. आणि किती आनंद असतो प्रोडक्शनमध्ये आणि किती आनंद असतो
एखादा प्रॉडक्ट आपल्या हाताने बनवण्यामध्ये, हे मला तिथे जॉईन केल्यानंतर समजलं. वातावरण खूप विचित्र तिथे. जो काही सुपरवायझरी स्टाफ आणि वरचे मॅनेजमेंटचे लोक होते त्यातले काही थोडके लोक सोडले देवांसारखे, तर सगळे गोवानीज ख्रिश्चन होते. तिथे ब्रिटानिया बिस्किटमध्ये नोकरी मिळण्याचा एकमेव परवाना म्हणजे तुम्ही गोवानीज ख्रिश्चन असायला हवं. त्या काळामध्ये आपल्या मराठी मुलांना किंवा गोवानीज ख्रिश्चन सोडून इतरांना नोकरी मिळणं ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती. तेव्हा ही मंडळी सगळी इंग्रजीमध्ये बोलायची. मला इंग्रजी मध्ये बोलण्याचा अजिबातच सराव नाही. आणि वर्कर्स क्लास जो होता ते सगळेच्या सगळेच मराठी आणि युपी वाले होते. त्यांनी आपसामध्ये हिंदीत बोलायचं आणि सुपरवायझर्सनी त्यांच्याशी हिंदीत बोलायचं, ते मराठी असले तरी. असं एक काहीतरी वेगळंच वातावरण मला तिथे अनुभवायला मिळालं. आणि इंग्रजी बोलताना भयंकर डिफिडन्स यायचा. समजायचं तर खरी, पण बोलता नाही यायचं. पण कंपल्शनच होतं की आपसामध्ये इंग्रजीतच बोललं पाहिजे. त्यामुळे 3 महिन्यामध्ये मी उत्तम इंग्रजी बोलायला लागलो. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये मला असं लक्षात आलं की अरे, आपलं इंग्रजी या ख्रिश्चन लोकांपेक्षा खूपच चांगलं आहे. याचं कारण असं आहे, त्यांना काही ग्रामर बिमरचं काही बंधन होता. आपल्याकडे ग्रामर खूप चांगलं शाळेमध्ये करवून घेत होते. त्याच्यामुळे इंग्रजी बोलता येणं हा फक्त सरावाचा भाग राहिला. आणि त्यांच्याकडे बिनधास्त, बेधडक, बेलाशक वाटेल ते बोलायचं, फक्त शब्द इंग्रजी असले पाहिजे तेवढंच होतं. माझा कॉन्फिडन्स 3 महिन्यानंतर खूप वाढला. त्या ब्रिटानिया बिस्किटमध्ये बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग मला खूप शिकायला मिळालं. आणि मुळातच थोडीशी एक इनोव्हेटिव्ह प्रवृत्ती असल्यामुळे मी अनेक डिपार्टमेंट्समध्ये जाऊन तिथलं सगळं कामकाज मी शिकून घेतलं. मला त्यांनी 1.5 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड दिला होता. त्या ट्रेनिंग पिरियडचा अर्थ असा होता की 1.5 वर्षामध्ये मी कंपनीच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन कामकाज शिकून घ्यावं. आणि त्यावेळेला पगार नव्हता, स्टायपेंड होता, 450 रुपये महिना. 1.5 वर्ष तर लांबच राहिलं. त्यांनी मला 1.5 महिन्यामध्ये डिपार्टमेंटचं काम टाकलं अंगावर. 100 माणसं सांभाळायची त्या डिपार्टमेंटमध्ये आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. माझी बिलकुल तक्रार नव्हती, कारण माझं काही लग्न झालं नव्हतं, संसार नव्हता, पैशाची आवश्यकता अशी काही नव्हती. पण मला वाईट एवढंच वाटलं की माझं ट्रेनिंग थांबलं आणि माझं सगळं काम डिपार्टमेंटमध्येच व्हायला लागलं. काही काळानंतर तिथे आमचं असिस्टंट फॅक्टरी मॅनेजर होते वागळे म्हणून, त्यांच्याकडून मी भरपूर गोष्टी शिकलोय. मी त्यांना भेटलो, म्हटलं सर, हा अन्याय आहे माझ्यावर. मी काम करतो डिपार्टमेंटचं, पण मला इतर डिपार्टमेंटमध्ये जायला परवानगी द्या. कारण तिथे असं अचानकच वॉटर टाईट कंपार्टमेंट्स असायचे, कोणी कुठेही गेला आणि काही शिकायला लागला असं चालायचं. तर मला ते शिक्षण माझं राहिलं ना. तर ते मला म्हणले की ठीक आहे, तुला शिकायची इच्छा आहे तर तू शिक. मी सगळ्यांना सांगतो की ह्याला शिकवा, तो तुमच्या डिपार्टमेंटमध्ये आला की. पण तुझं जे ड्युटी असते 5 वाजेपर्यंत, 7 ते 5, ती ड्युटी झाल्यानंतर जायचं. तुला असं नाही करता येणार की मला शिकायला परवानगी मिळाली म्हणजे मी ड्युटी सोडून मी शिकेन. तिथे पण मी परत सांगतो की माझं काही लग्न झालेलं नव्हतं, बायको घरी वाट पाहण्याची नव्हती. त्याच्यामुळे मी माझी ड्युटी संपल्यानंतर 7-7, 8-8 वाजेपर्यंत इतर डिपार्टमेंट्समध्ये जाऊन काम शिकायचो. शिकवायला कोणीही नव्हतं, कारण कुठली कंपनी ही टीचिंग इन्स्टिट्यूट नसते. ज्यांनी कंपन्यांमध्ये नोकरी केली त्यांना माहीत असेल, इट इज नेव्हर अ टीचिंग इन्स्टिट्यूट. त्यामुळे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला शिकवायची जबाबदारी त्यांची नसते. तुम्हाला आपणहून जे काय शिकता येईल ते तुम्ही शिकायचं. पण तिथे मला खूप शिकायला मिळालं. मी आपणहून शिकलो सुद्धा. त्यामुळे खूप मित्र पण निर्माण झाले आणि नॉलेजमध्ये खूप भर पडत गेली. त्याच्यानंतर 8 वर्षांनी मी ब्रिटानिया सोडून वॉलेस जॉईन केली. तेव्हा नाशिकचे ते बेकरी उद्योजक जे होते ते माझ्याकडे आले. ते मला म्हणे, अरे, तुला जर ब्रिटानिया सोडायची होती तर तू मला का नाही सांगितलंस, तू आम्हाला परत जॉईन हो, अशी आम्ही तुम्हाला ऑफर देतो. मला कुठेतरी आहे ना, तुम्हालाही सगळ्यांना वाटत असेल, कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्या मातीची ओढ आपल्याला असते. मलाही नाशिकला यायचं होतं. खरं तर मुंबईला आमच्या मालकीचं घरबीर होतं, जे राहायची कशी काही गैरसोय होती वगैरे अशातला काही भाग नाही. आणि म्हणून मी, पण त्यावेळेला कसं झालं होतं, माझं लग्न झालं होतं, एक मुलगी मला झाली होती, स्थानिक होती ती. पण ती काय परत येण्याची ओढ काही स्वस्त बसू देईना. म्हणून मग मी त्यांच्या ऑफरला दुसऱ्यांदा होकार दिला आणि मी नाशिकला आलो. पण ते परत पहिल्यासारखंच झालं. 11 महिन्यांनंतर, म्हणजे मी वर्किंग पार्टनर म्हणून जॉईन होणार होतो, पण 11 महिन्यांनंतर माझ्या असं लक्षात आलं की एक 30-35 वर्ष बिझनेस करून, यशस्वीरित्या व्यवसाय करून, त्या व्यवसायामध्ये जम बसवलेला माणूस आणि माझ्यासारखा एक नवखा मुलगा यांचे सांगड नाही जोडू शकत.
त्यांनी 10-11 महिन्यानंतर मला सांगून टाकलं की अरे तुझं आपलं काही जमणार नाही, तू तुझा मार्ग शोधून घे. त्यामुळे मला पर्याय नाही राहिला व्यवसाय करण्याशिवाय, आणि असा मी खरा व्यवसायात आलेलो आहे. तुम्ही असं म्हणू शकता की अपघाताने आलो म्हणून. परत मला आमची इंडस्ट्री खूप छोटी होती त्यावेळेला. बिस्किट कारखाने असे नव्हतेच फारसे. एक ब्रिटानिया होता, पार्ले होता, एक ते जेबी मंगाराम म्हणून होतं, आणि उत्तर प्रदेशमध्ये दालमियांचा एक दालिमा नावाचा होता. असे 3-4च बिस्किट फॅक्टरीज होते, आणि माझं नाव आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं होतं. त्यामुळे ही बातमी पसरली की मिलिंदला परत नोकरी हवी आहे. इंडस्ट्रीमध्ये मी मिलिंद नावानेच ओळखला जायचो. त्यामुळे मला त्या जेबी मंगारामचा एक तारापूर नावाच्या गावी एक नवीन प्लॅन्ट येत होता. तिथे मला लगेचच ऑफर आली की तुम्ही प्रोडक्शन इन्चार्ज म्हणून या इथे. आणि तोपर्यंत माझा एक छोटासा ट्रेडिंगचा व्यवसाय आणि मॅन्युफॅक्चरिंगचा सुद्धा, पण ते बिस्किट बेकरी हा नव्हे तर बेकरी ॲडिटिव्स मी तयार करायचो घरी. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की नाशिकच्या बेकरीवाल्यांना ॲडिटिव्ह हा प्रकार माहीतच नाही आहे. कशा तऱ्हेने काम करायचं, ते कसे वापरायचे, त्याच्यामुळे प्रॉडक्ट कसे चांगले होऊ शकतात. आजही दुर्दैवाने आमच्या व्यवसायामध्ये अडाणी लोकांचं प्रमाण खूप आहे जास्ती. आणि असं जर विचारलं कोणाला की तुम्ही हा बेकरी व्यवसाय का करता, तर ते म्हणतात की माझे वडील करत होते म्हणून मी करतो. तुमचे वडील का बरं करत होते, तर त्यांचे वडील करत होते म्हणून ते करत होते. अशा तऱ्हेने आपण आता हळूहळू सुशिक्षित माणसं यायला लागले त्या व्यवसायामध्ये, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटलं की ॲडिटिव्हचा व्यवसाय करायला आणि ह्या मंडळींना शिकवायला खूप चांगला वाव आहे. मला खरोखरच चांगला वाव मिळाला तिथे. अर्थात फार काही उत्पन्न मिळत होतं अशातला भाग नाही. जे उद्योजक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की उत्पन्न फार काही लगेच ताबडतोब सुरू होत नाही. आणि ह्या अनसर्टन्टीमुळेच माझ्या वडिलांचा मी व्यवसाय करायला विरोध होता. मी जेव्हा व्यवसाय स्वतंत्र सुरू केला तेव्हा सुद्धा त्यांनी खूप विरोध केला की तुला त्या तारापूरची ऑफर आली आहे, तू का बरं जात नाही. मी तारापूरला जाऊन पण आलो, पण माझ्या असं लक्षात आलं की ह्या गावामध्ये की आपण राहू नाही शकत फार काळ. म्हणजे ह्या गावात राहायचं आणि मग परत पार्ले ब्रिटानिया कुठे काही नोकरी मिळते काही शोधत राहायचं, या अनसर्टन्टी पण मला नको होती. त्यामुळे मी नाशिकलाच राहायचं ठरवलं. आणि माझे एक भावाचे सासरे होते अण्णासाहेब सदगुणे म्हणून, त्यांनी पण मला सांगितलं की तुम्ही एकदाच हा निर्णय घ्या की नोकरी करायची का व्यवसाय करायचा. दोन्ही डगरींवर हात ठेवून ह्या काही होणार नाहीये, तुम्ही तिकडेही फेल व्हाल इकडेही फेल व्हाल. त्यामुळे मी ते ठरवलं की आता आपण काही नाशिक सोडून जायचं नाही आणि आपण व्यवसायच करायचा. आता प्रश्न असा आहे की माझ्या घरून मला पूर्ण विरोध व्यवसायाला असताना सुद्धा मी हा निर्णय का बरं घेतला, तर सर्वसामान्यतः LIC बँक या गोष्टींमध्ये तर मला खरंच काहीच रस नव्हता, कारण माझ्या लक्षात आलं होतं आपण तरी बीकॉम झालो तरी हे आपलं फील्ड नाही. आणि ब्रिटानियामध्ये राहिल्यानंतर मला प्रोडक्शनची अत्यंत आवड निर्माण झाली होती. खूप जास्त प्रयोग करायला मिळणारं हे क्षेत्र आहे. बिस्किट प्रोडक्शन, त्याच्यानंतर बेकरी प्रोडक्शन मी नाशिकच्या आमच्या बेकरीच्या आमचे जे व्यावसायिक होते त्यांच्याकडून शिकलो. बिस्किट ब्रिटानियामध्ये शिकलो. इथे झटमंगनी पटप्या हा असा प्रयोग हे आहे की तुम्ही आज जर एखादा प्रयोग केला तर तुम्हाला 2-4 तासामध्ये त्याचे रिझल्ट मिळतात, फार तर ओव्हरनाईट मिळतात. दुसऱ्या दिवशी तुम्ही यशस्वी प्रयोग झालेला आहे का नाही हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच समजलेलं असतं. त्यामुळे प्रयोगशीलतेला ह्या क्षेत्रामध्ये भरपूर वाव होता. आता ज्या वेळेला मी आपली स्वतःची एक बेकरी सुरू करायची असं ठरवलं, त्यावेळेला पैसे तर घरातून मिळण्याची बिलकुलच शक्यता नव्हती. बँकांकडे गेल्यानंतर काही बँकांनी मला काही आधीचं बॅलन्स शीट नाही, तुमचं रेकॉर्ड नाही, तर तुम्हाला कसं काय देणार आम्ही कर्ज, तुम्ही गहाण काय ठेवणार. आता आमचं जे पारंपरिक घर होतं ते तर काही गहाण बिहाण ठेवण्याची शक्यताच नव्हती, वडील परवानगी देणं शक्य नव्हतं. त्यामुळे अडचणी खूप आल्या. म्हणून पार्टनर घेऊन व्यवसाय सुरू केला. माझा मित्रच होता, अगदी सख्खा मित्र होता. परंतु पार्टनरशिपमध्ये जे काही जगातल्या 95% पार्टनरशिपचं होतं ते आमच्याही पार्टनरशिपचं झालं. आणि त्या पार्टनरशिपमधून मी बाहेर पडलो. याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा बाहेर पडायचं मी ठरवलं की आता हे काय होणार नाही म्हणून, त्यावेळेला मी आमच्या मित्राला अशी ऑफर दिली की जागा आहे, जमीन आहे, बिल्डिंग आहे, यंत्रसामुग्री आहे, सगळं आहे. 1 वर्षाचं आहे, स्टँडिंग आहे, 1 वर्षभर आपण काहीतरी मार्केटमध्ये माल टाकलेला आहे. तर ऑफर अशी होती की हे तू ठेवून घे आणि मला पैसे दे, किंवा मी ठेवून घेतो तुला पैसे देतो. याचं कारणही मी त्याला समजावून सांगितलं की नाशिकमध्ये मी आहे आणि आमची फॅमिली नाशिकमध्येच आहे.
मधलीच आहे. त्यामुळे मी इथे काहीतरी तर करेनच, तर मला रिस्पॉन्स मिळेल. तू करू शकशील का नाही मला माहित नाही नाशिकच्या बाहेर जाऊन. तर तुला समजा हा सेटअप घ्यायचा असेल तर पहिला चॉईस तुला आहे. याचा अगदी तुम्हाला खरं सांगतो, महत्वाचं कारण एवढंच होतं की काही झालं तरी आपण मैत्री विसरत नाही. आणि म्हणून मी त्याला ही अशी ऑफर दिली. ही ऑप्टेड फॉर द लँड प्रॉपर्टी अँड बिझनेस. तर त्याप्रमाणे ते सगळं त्याला देऊन मी तिथून बाहेर पडलो. ठरलेले पैसे मात्र मला मिळायला फार त्रास झाला, फार विलंब झाला. या सगळ्या प्रोजेक्टमध्ये मी पूर्ण टोटल संपलो होतो. LIC मोडून खाल्ल्या होत्या, बँक बॅलन्स नील झाला होता, बायकोच्या अंगावरचे दागिने मंगळसूत्र सकट मोडून झाले होते आणि कुठेही हात पसरायची काही शक्यता नव्हती, कुठूनही पैसे मिळण्याची शक्यता नव्हती. पण एक गोष्ट नक्की होती की आमचं एकत्र कुटुंब होतं आणि थोडंफार काही बँक बॅलन्स जो मी मुद्दाम बाजूला ठेवला तो तेवढ्यासाठी ठेवला होता की एकत्र कुटुंबामध्ये राहायचं असेल तर महिन्याच्या खर्चाचे पैसे आपण द्यायला पाहिजे, म्हणजे बायकोला मान खाली घालायची वेळ येता कामा नये. तेवढे होते. त्याच्यानंतर मी काही थोडा काळ एक रिटेल कॉन्टिनेंटल फूड नावाचं शॉप चालवलं 15 वर्ष. 10x10च होतं, पण त्यांनी आम्हाला नाशिकमध्ये खूप हे मिळवून दिलं, नाव मिळवून दिलं. झालेली सगळी कर्ज त्या एका दुकानाच्या जोरावर फेकली आणि प्रॉपर्टी झाली अशातला भाग नाहीये, पण कर्ज फेटली हे पण खूप होतं. कर्ज मात्र मी अतिशय इमानदारीने फेडली, सगळ्यांची कर्ज. इव्हन जी बेकरी आम्ही बंद केली होती, मी हे का बरं सांगतो तर माझी मोठ्याकी म्हणून मी सांगतो, म्हणजे व्यापारामध्ये काय वागायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे. जी बेकरी आमची पार्टनरला देण्यात आली होती त्यातला सप्लाय केलेल्या मालाचे पैसे पार्टनरनी द्यायचे, रॉ मटेरियलचे, असं ठरलं होतं. आणि बाजारातली येणी पण त्यांनी वसूल करायची असं पण ठरलं होतं. त्याप्रमाणे व्यापाऱ्यांना सांगितलं की तुम्ही त्याच्याकडे जा, फॅक्टरी जागेवर आहे, चालू आहे आणि त्या तो पैसे देणार आहे. पण त्यांनी गेल्यावर हात वर करून टाकले, म्हणावं ते मला काही माहित नाही, तुम्हाला ऑर्डर ज्यांनी दिली होती म्हणजे मिलिंदने दिली होती त्याच्याकडून तुम्ही पैसे वसूल करा. ते लोक माझ्याकडे आले, माझं दुकान चालू होतं. मी क्षणभर विचार केला की आपण तर हे म्हणू शकतो कायद्याने की तुम्ही काही मला घरी खायला प्रॉडक्ट दिलेलं नाही, मैदा तेल तूप साखर मी काही घरी खाल्लेलं नाहीये, बिलं फर्मच्या नावाने आहेत, फर्म चालू आहे, कायदेशीर दृष्ट्या फर्मकडून तुम्हाला पैसे वसूल तुमच्या ज्याने होत असतील तर करा, नाही तर नका करू. पण क्षणभर मी विचार केला की जी गोष्ट खरी आहे की माझ्याच शब्दावर माल मिळालेला आहे, त्यामुळे यांनी मला जबाबदार धरणं नैतिकदृष्ट्या योग्य आहे. आणि मग ते जर योग्य असेल तर नैतिकदृष्ट्या मी यांचे पैसे फेडणं पण योग्य आहे. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांना मी सांगितलं की मी तर बाहेर पडलोय, माझे पैसे मिळालेले नाही आहेत, पार्टनरकडून मिळायचे, आणि तुम्ही माल तर दिलेला आहे, ही गोष्ट पण खरी आहे, तर तुम्ही बिलं माझ्याकडे घेऊन या, मी थोडे थोडे करून का होईना ते पैसे सगळे फेडेन. असे मी हजारो रुपये व्यापाऱ्यांचे फेडले. प्रत्येकाला बोलावलं, रोज येत जा तुम्ही, संध्याकाळी येत जा 8:30ला. 1500 करून मी सगळ्यांचे पैसे फेडले. त्या 5 वर्षामध्ये घरामध्ये एकही नवीन वस्तू, नवीन कपडा मुलीला सुद्धा खरेदी झाला नाही. फक्त व्यापाऱ्यांचे पैसे फेडले. किती फेडले मी पैसे, तर ज्या आमच्या जुन्या बेकरीवर त्या नावाचा बोर्ड लागला होता त्या पेंटरचे सुद्धा पैसे मी दिले. बोर्ड त्यांच्या बेकरीवर, त्याचे पैसे मात्र मी फेडले. पण याचा फायदा खूप झाला मला की नैतिकदृष्ट्या हा माणूस चांगला आहे आणि सरळ आहे हे सगळ्या व्यापारी समाजामध्ये झालं, नाव माझं चांगलं झालं. आणि तेव्हा त्याच्यानंतर ज्या वेळेला मी माझी स्वतःची एक नवीन बेकरी सुरू केली, जी आत्ताची आहे, त्यावेळेला मी बुडलो आहे व्यापारामध्ये, पार्टनरशिपमध्ये, हे सगळ्या गावाला माहीत होतं. मी माझ्या तोंडाने सांगितलं होतं की असं असं झालंय. कारण एखादा व्यापार व्यवसायात अयशस्वी होणं हा काही गुन्हा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की इतक्या काही वर्षांच्या अनुभवाने मला हे माहीत झालं होतं. मी स्वतः सुद्धा ओळखू शकायचो समोरचा व्यापारी आर्थिक अडचणीत आहे का नाहीये म्हणून, हे मी सुद्धा ओळखू शकायचो त्याच्याशी बोलताना. तेव्हा मी किती जरी लपवून ठेवलं तरी, कोंबडं झाकलं तरी उजाडायचं राहत नाही. मग त्याच्यापेक्षा मी म्हटलं की आपणच सांगावं ना, जर आपल्याला माहिती हा गुन्हा नाहीये तर आपणच सांगून टाकावं. त्याप्रमाणे मी सगळ्यांना सांगितलं होतं की मी बुडलोय, पण याचा अर्थ असा नाहीये, माझं दुकान चालू आहे, जनरल फूड शॉप होतं ते, आणि तिथून मी तुमचे पैसे फेडून तसे पैसे मी बोलल्याप्रमाणे सगळ्यांचे फेडले. त्यामुळे मी बुडलोय हे सगळ्या नाशिकला माहीत असताना सुद्धा ज्यावेळेस नवीन बेकरी सुरू करायची वेळ आली, कारण प्रोडक्शन शिवाय आपण त्याच्या पुढे जाऊ शकणार नाही, एका दुकान करून चालणार नाहीये हे मला लक्षात आलं होतं. त्यावेळेला मी बुडलो आहे माहीत असून सुद्धा व्यापाऱ्यांनी फक्त मला पत्ता विचारला आणि किती माल द्यायचा विचारला. मी सकाळी फोन केला, संध्याकाळी
संपूर्ण दुसऱ्या दिवशीचं रॉ मटेरियल माझ्या बेकरीमध्ये येऊन पडलेलं होतं. कोणी असं म्हटलं नाही की मला ॲडव्हान्स पैसे द्या. ही जी क्रेडिबिलिटी आहे ही सगळ्या व्यापाऱ्यांनी ही मिळवली पाहिजे. खूप जणांना, मला असे अनुभव येतात, तुम्हालाही असे अनुभव येतात, की पैसे द्यायची वेळ आली की समोरचा माणूस नाना कारणं सांगत राहतो. 100 कारणं सांगतो आणि तुमचे पैसे देत नाही. आणि एक वेळ अशी येते की आपण कंटाळतो पैसे मागून मागून आणि आपण म्हणतो सोडून द्या, पैसे जाऊ द्या. आणि हे सोडून दिल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, कारण त्याच्यातच जर तुम्ही अडकून राहिले भांडा करण्यामध्ये तर तुम्हाला पुढे जाता येत नाही. हे पण मला माझ्या उद्योजक बंधू भगिनींना सांगायचं आहे. म्हणून मी आमच्या पार्टनरनी जरी मला पैसे फार उशिरा दिले, त्याच्या वडिलांनी मध्ये पडून मग शेवटी मला ते पैसे मिळाले ठरलेले, पण मी कधीही कोर्ट कचेऱ्यांच्या भानगडीत पडावं असं माझ्या मनात आलं नाही. आम्ही 15 वर्ष जे कॉन्टिनेंटल फूड नावाचं शॉप चालवलं, महात्मा गांधी रोड नावाचा नाशिकचा अगदी व्यापारी एरिया आहे पूर्णपणे, इथे ते शॉप आम्ही चालवलं. 15 वर्षांचा करार होता. 15 वर्षांनंतर मालकांनी आम्हाला दुकान परत मागितलं. त्याही वेळेला अजिबात कटकट न करता आणि एकही रुपया त्यांच्याकडून न काढता, जागा कमर्शियल सोडण्यासाठी म्हणून मी एकही रुपया मागितला नाही, त्यांच्याकडून घेतला नाही. याचा अनेक व्यापाऱ्यांनी मला खूप दूषणं दिली, खूप नावं ठेवली की तुला समजत नाही, तुला अक्कल नाही, तुला व्यवहार माहीत नाही, तू आत्ताच्या आत्ता कोर्टात गेला असता, तू भाडेकरू म्हणून स्वतःला डिक्लेअर करून घेशील, मग तुला आयुष्यभर मागे वळून बघायचं कारण नाही. पण आम्ही नवरा बायकोंनी असा विचार केला की मोह पाडणारा आहे, पण आपण या मोहात पडायचं का? तर नाही पडायचं, कारण 15 वर्षांपूर्वी का होईना पण आपला शब्द गेलेला आहे, तो शब्द आपण पाळायचा. आणि आम्ही तो शब्द पाळला आणि एकही रुपया जागा सोडण्याचे न घेता ती जागा सोडली. त्याचा पण चांगला परिणाम झाला. आज त्या एका दुकानासाठी आम्ही भांडत राहिलो असतो तर आमची आज एवढी दुकानं नाशिकमध्ये होऊ शकली नसती, कारण कोर्ट कचेऱ्यांचा डोक्याला फार त्रास असतो. तुम्ही दुसरी गोष्ट करू शकत नाही, व्यापारात लक्ष लागत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी एक, आज जागीरदारांना जर दुकान भाड्याने द्यायचं असेल तर पहिला प्रेफरन्स असतो जागा मालकाचा, कारण त्यांना हे माहिती आहे की हा माणूस चोख व्यापार आणि चोख व्यवहार करणार आहे. आम्ही एक गोष्ट नक्की पाळतो आजही, एवढी दुकान आम्ही भाड्याने घेतो, आमचं एकही दुकान मालकीचं नाही आहे एक्सेप्ट आमच्या फॅक्टरी आउटलेट सोडून. तर एकही दिवस आम्ही भाड्याला उशीर करत नाही. एक दिवस आधी भाडं देऊ बँक बंद असेल तर, पण उशीर नाही करणार एक दिवस सुद्धा. अशा तऱ्हेने आम्ही आज लाखो रुपयांचं भाडं दर महिन्याला भरतो आणि ते उशीर न करता भरतो, कारण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की जागा मालकाला त्याच्या भाड्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि सावकाराकडून तुम्ही कर्ज घेतलं तर त्याला व्याजात इंटरेस्ट असतो. तुम्ही जर व्याज वेळेवर देत गेले तर तुम्हाला तो कधीच मुद्दल परत मागणार नाही, कारण मुद्दल हे त्याला तुमच्याकडून आलं की त्याला परत दुसरे गिराईक शोधावं लागणार आहे. तसं तुम्ही जागा जर सोडली किंवा वेळेवर भाडं दिलं नाही तर जागा मालकाला स्वतःचं नुकसान करून घेण्यात काहीच रस नसतो, म्हणून तो तुम्हाला जागा सोडावी असते. त्यामुळे आम्ही या दोन गोष्टी खूप पाळतो आणि शेवटी व्यावहारिक दृष्ट्या व्यवहारासारखा करावा, हे तत्व पाळल्यामुळे आज आमचं नाव नाशिकमध्ये खूप चांगलं आहे. आज आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यापैकी जरी कोणीही काही लाख रुपयांचा एखादी गाडी मागवली तरी सुद्धा व्यापारी अजिबात कटकट न करता किंवा चौकशा कसे तू कोण सांगणार काय, एकदा जागीरदार फूड्सकडून फोन आला आहे असं म्हटल्यावर बिनबोवाट आमच्याकडे माल येऊन पडतो. आणि आम्ही पण असं कधी म्हणत नाही अरे मी तुला ऑर्डर दिली होती का, आमच्या माणसांनी दिली होती, तू कशाला पाठवलं. त्याचा शब्द पाळणं हे सुद्धा मी माझं कर्तव्य समजतो, कारण त्याला जो एक अधिकार मी दिलेला आहे तो ताऊन सुलाखूनच दिलेला आहे. त्यामुळे मुलं सुद्धा मोकळेपणाने काम करतात. आता हा जो भाग आहे ना, मोकळेपणाने काम करणे लोकांनी, हा पण आपल्या व्यापारामध्ये खूप महत्वाचा आहे किंवा उद्योजकांसाठी खूप महत्वाचा आहे. मी सगळं काही करेन अशा भावनेने जर तुम्ही काम करायला लागले तर तुम्हाला डेव्हलपमेंटला वेळ मिळत नाही अजिबात. आणि तुम्ही डेव्हलपमेंटला जर वेळ देऊ शकले नाही तर तुमचा उद्योग व्यापार वाढत नाही. पण पुष्कळ जणांना समोरच्यावर विश्वास नसतो, तो विश्वास ठेवावा लागतो. विश्वास नसतो याचं कारण असं, तुम्हाला माणसांची पारख नसते. तुम्हाला माणसांची जर पारख नसेल तर तुम्हाला प्रत्येक माणसाबद्दल संशय यायला लागेल. तुम्ही सावध राहून व्यवहार करावा, सावध राहून विश्वास ठेवावा, हे मला मान्य आहे. पण एकदा ताऊन सोलाखून व्यक्ती घेतली की मग तिच्यावर विश्वास टाकल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. माझ्या सुदैवानी अशी अनेक मुलं माझ्या भोवती आहेत आज, जे 15-20 वर्ष माझ्याबरोबर काम करत आहेत. माझ्याबरोबरच लहानाचे मोठे झालेत. जशी फॅक्टरी मोठी व्हायला लागली तसे ती मुलं पण मोठी झाले, त्यांचे पण अधिकार वाढायला लागले. ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट मी अशी मनाशी ठरवली होती की बेकरी व्यवसाय हा अतिशय बेसिक व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी जरी गेलात
तरी एखादी सिंधी व्यक्ती किंवा एखादी मुसलमान व्यक्ती 20x20ची जागा घेऊन काहीतरी तर बेकरी प्रॉडक्ट करून त्या आठवडी बाजारात विकतच असते. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. परंतु याचा अर्थ हे सायन्स नाही आहे असं पण नाही आहे. देर इज सायन्स इन्व्हॉल्ड इन इट. आणि त्याच्यामुळेच मी ही अशी डेव्हलपमेंट करू शकलो. ब्रिटानिया बिस्किटमध्ये असताना मला मॅनपॉवर हँडलिंगचा खूप चांगला अनुभव मिळाला. कारण 100 माणसं हाताळावी लागायची आणि माझं वय 21 वर्षाचं वय होतं. त्या वयामध्येच मला ही माणसं हाताळावी लागली आणि सगळ्याचा सगळा वर्कफोर्स हा सगळा कायदेबाज होते. 50च्या घरातलीच माणसं होती सगळी. मी जॉईन होण्याच्या आधी 6 महिन्याचा टाळेबंदी झालेली होती, संपलेली होती मी जॉईन झालो त्यावेळेला. त्यामुळे असे खूप ॲग्रेसिव्ह वर्कफोर्स होता, पण त्यांच्याकडून सुद्धा मी अतिशय उत्कृष्ट काम करून घेऊ शकलो आणि इतकंच नव्हे तर माझ्याबद्दल प्रेम सुद्धा खूप निर्माण करू शकलो. याचा अर्थ असा अजिबात केला नाही की मी लोकांचे लाड केले काही नाही, असं पण नाही झालेलं. तेव्हा तो मला खूप चांगला अनुभव तिथे मिळाला आणि त्याच्या जोरावर मला व्यवसाय करताना सुद्धा ही गोष्ट मला उपयोगाला आलेली आहे, यात काही शंका नाही. तेव्हा तुम्ही माणसांवर तुमचा विश्वास ठेवणं, तुम्हाला माणसांची पारख असणं, तुम्ही माणसांना तावून सोलाखून घेणं, प्रत्येक माणूस हा मला फसवायला आलेला आहे असं भावना मनात न बाळगणं, हे खूप महत्वाचं आहे. व्यवसायामध्ये एवढं सगळं असून सुद्धा तुम्हाला ठेचा लागत राहतात आणि लागणारी प्रत्येक ठेच ही पैशात मोजावी लागते. तुमची चूक झाली की त्याची भरपाई तुम्हालाच पैशात करून द्यावी लागते. तुमच्या माणसांची चूक झाली तरी सुद्धा भरपाई ही तुम्हालाच करून द्यावी लागत असते. हे पण विश्वास ठेवणं आवश्यक आहे. चूक झालेली आहे, जाणीवपूर्वक नुकसान कोणी केलेलं नाही आहे. जेन्युइनली चूक झाली असेल तर समज देऊन माणसांना नीट पुढच्या वेळी ही चूक होणार नाही असे त्यांना समज देऊन त्यांच्यावरचा विश्वास बरकरार ठेवता येतो. परंतु प्रश्न असा आहे की तुम्हाला लागलेली प्रत्येक ठेच ही जर तुम्हाला पैशातच मोजावी लागत असेल तर सारखे पैसे असे आणायचे कुठे? तर तसे पैसे आणता येत नाहीत. मला आठवतंय की ज्या वेळेला आम्ही दुकान नवीन एक आम्ही म्हटलं तसं कॉन्टिनेंटल फूड ज्या वेळेला सुरू झालं आमचं, त्यावेळेला दुकान तर भाड्याने घेतलं, परंतु माल भरायलाच पैसे नव्हते. एक जनरल फूड शॉप करायचं ठरलो तर माल भरायला पैसे नाही. त्यावेळेला माझे मेवणे कर्नल संजीव मुजुमदार नाशिकला आले होते. त्यांना चांदीची भांडी घ्यायची होती. त्यांना ही सगळी हकीकत समजली. त्यांनी चांदीच्या भांड्यासाठी आणलेले 15,000 रुपये माझ्या स्वाधीन केले आणि म्हणले याच्यातून माल भरा आणि तुम्ही तुमचं दुकान सुरू करा. तसं ते दुकान सुरू झालं. तेव्हा तुमची नातेवाईक मंडळी तुम्ही न सांगता न मागता सुद्धा तुमच्या बरोबर उभे असतात हे तर उघडच आहे. पण याचा किती फायदा आणि गैरफायदा घ्यायचा हा पण आपल्या पुढे प्रश्न असतो. शक्यतोवर त्यामुळे मी असं ठरवलं की फार काही पैसे मागायचे नाहीत बाहेर किंवा घरात सुद्धा. शक्यतोवर बँकांकडूनच पैसे उभे आम्ही केलेले. आज तागायत मी खाजगी सावकाराकडून एकही रुपया घेतलेला नाही. सगळेच्या सगळे पैसे थांबायची वेळ आली तरी बँकांकडूनच उभे राहिलेले. गरज पडली त्यावेळेला नातेवाईकांनी काही मला मदत केलेली आहे, आजही करतात गरज पडली तर. परंतु प्रश्न हा आहे की बँकांकडून पैसे उभे कसे करायचे हा एक मोठा विषय असतो. बँका तुम्हाला तारण नसल्याशिवाय पैसे देत नाहीत. परंतु एक गोष्ट आणखी आहे की तुमचं बॅलन्स शीट खूप चांगलं असायला. तुमचं बॅलन्स शीट जर चांगलं नसेल, खूप वेळा आपण ऍडजस्टमेंट करून विदाऊट बिलामध्ये माल विकत राहतो, विदाऊट बिलामध्ये माल घेत राहतो. आम्ही नाही करत तसं. कारण असं आहे की हे विदाऊट बिलात तुम्ही माल घेतला तो तुमच्या बॅलन्स शीटला दिसत नाही खरेदी. तुम्ही विदाऊट बिलात माल विकला तर तुमच्या बॅलन्स शीटला विक्री दिसत नाही. म्हणजे तुमच्या हातात पैसे आहेत पण तुमचं बॅलन्स शीट वीक आहे. मला माझे एक मित्र आठवत आहेत, ते डिझायनर होते आणि त्यांना सुद्धा खूपच कॅशमध्ये सगळे व्यवहार करण्यामध्ये खूप आनंद वाटायचा. किंवा टॅक्स सरकारला भरायचा नाही म्हणून कॅशमध्ये सारखे म्हणायचे मला कॅश द्या. एक वेळ अशी आली खूप पैसे घरामध्ये आहेत, म्हणजे इतके पैसे होते की ते पैसे त्यांना वेळ प्रसंगी एखादी बॅग भरून नातेवाईकांकडे ठेवायची वेळ आली, बँकेत भरू शकत नव्हते. आणि त्यांना स्कूटर घ्यायची होती ऍक्टिवा. त्यांना स्कूटर घेताना बँकेने सरळ सांगितलं की तुम्हाला स्कूटरसाठी आम्ही लोन देऊ शकत नाही. तेव्हा त्यांचे डोळे उघडले की अरे माझ्याकडे पैसे खूप आहेत पण माझी बाजारात पत नाही. बाजारात पत असणं हे उद्योजकासाठी व्यापारासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या पतीवरच तुम्ही तुमचा बिझनेस पुढे नेऊ शकता. कर्ज का बरं घ्यायचं, कशाला घ्यायचं, अरे आपल्याला ते फेडावं लागतं. पण एक गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगतो की तुमची पत असेल तरच बँका तुम्हाला पैसे देतात.
अदरवाईज तुम्हाला मग ते बाकीचे नीरव मोदी वगैरे तत्सम उद्योग करावे लागतात, ते आपण करू शकत नाही. त्याच्यापेक्षा आपली पत आपण वाढवणं बँकांकडे हे सगळ्यात चांगला मार्ग हा आहे, आणि त्याच्यासाठी सरळ व्यवहार करणं हा पण एक मार्ग आहेच. खूप वेळेला फास्ट मनी पोटी माणसं थोडेसे गैरव्यवहार करायला जातात. ते करू नये माणसाने कधी पण. फास्ट मनी येतो तसा फास्ट जातो सुद्धा तो. त्यामुळे तुम्हाला पत पण तुमची घसरते बाजारातली. माझ्या दृष्टीने तरी तुम्ही खूप प्रामाणिकपणे व्यवसाय करणं हे आवश्यक आहे, ते आम्ही पाळतो. आम्ही हे नक्की ठरवतो, आम्ही ठरवलेलंच आहे की आपण लोकांच्या पोटापर्यंत जातो आहोत. खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे, प्रकृतीला हानिकारक अशी कुठलीही गोष्ट आम्ही आमच्या प्रॉडक्टमध्ये वापरणार नाही, आणि आम्ही ती वापरत नाही. थोडक्या फायद्यासाठी स्वस्तातला माल घेत नाही. A+ ग्रेडचंच रॉ मटेरियल आमचं असतं, ते आम्ही जगभरातून शोधून आणतो. जगभरातून थोडे एक्झॅगरेशन आहे, पण भारतभरातून शोधून आणतो. पण A+ ग्रेडचंच रॉ मटेरियल वापरतो. स्वच्छतेची अतोनात काळजी घेतो. म्हणजे आम्ही खाद्यपदार्थांमध्ये म्हणून हे सांगतो, तुमच्या व्यापाराप्रमाणे काय काय काळज्या घ्याव्या लागतात हे प्रत्येक उद्योजकांनी ठरवायचं आहे. त्यामुळे आम्हाला जे काय कस्टमरशी प्रामाणिकपणा राहायचा आहे ना, तो सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. लोखंडाच्या व्यापाराने अमुक एक गेजचा पाईप मी तुम्हाला देतो 1.6चा म्हणून देतो, 1.4चा द्यायचा कारण गिरायकाकडे गेज मीटर नाहीये, हे करायला नको माणसं. आणि कधीतरी त्याचा वेल्डर त्याला समजावून सांगतोच की तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे. आमच्या व्यापारामध्ये माणूस जो पदार्थ खातो त्याची गुणवत्ता ही चवीवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला अगदी साधी गोष्ट सांगतो की आता आम्ही नमकीनमध्ये पण गेलो आहोत. पाम ऑइल मध्ये तळलेलं नमकीन आणि शुद्ध शेंगदाणा तेलात तळलेलं नमकीन यांच्या चवीमध्ये खूप फरक आहे. शेंगदाणा तेल आणि पाम ऑइलच्या भावामध्ये जबरदस्त फरक आहे, पण आम्ही शेंगदाणा तेलामध्येच हे करतो, कारण प्रकृतीची काळजी कस्टमरची जशी आम्ही घ्यायला पाहिजे तशी आम्ही घेतो. आम्ही 17 दुकानं आज शॉप्स चालवतो आहोत. आमच्या प्रत्येक शॉपमध्ये हा ताजाच प्रॉडक्ट मिळत राहतो, आणि त्याच्यासाठी काही वेळेला प्रॉडक्ट उरले, शिळे झाले, तर आम्ही कसे तरी करून गिरायकाच्या गळ्यात आम्ही ते मारत नाही, आम्ही ते परत घेतो, ते डिस्ट्रॉय करतो. आमचं त्याच्याशी काही गोठेवाल्यांशी पण आमचं एक कॉन्ट्रॅक्ट आहे, 5 रुपये 7 रुपये किलोने ते आमचं ते प्रॉडक्ट घेऊन जातात. आता जो प्रॉडक्ट 300 रुपये किलोने विकायचा तो 5-7 रुपये किलोने विकायचा का, तर विकायचा, कारण तो कस्टमरला कुठलाही कसंही करून गळ्यात मारायचा नाही. हे पण आमचं तत्व आमच्या 17 दुकानांमधली काम करणारी माणसं सांभाळतात. त्यांना आम्ही ट्रेनिंग पण घेत असतो वेळच्या वेळी. त्यांचं बाहेरची माणसं आणून मी पण घेतो ट्रेनिंग त्यांची, पण माझ्या असं लक्षात आलं की घरचा वैद्य काही वेळेला चालत नाही, बाहेरची माणसं पण आम्ही आणतो, त्यांच्या फिया देतो आणि ट्रेनिंग पण त्यांच्या कोर्सेस करत असतो. म्हणून आमच्या जवळपास प्रत्येक स्टोअर्समध्ये एखादा अपवाद असू शकतो की माणसांना येणारा अनुभव हा जवळजवळ सारखाच असतो, आणि आपुलकीचा असतो, प्रेमाचा असतो, सगळा असतो. तेव्हा माणसाला यशस्वी व्हायचं असेल तर ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत. आपल्या कस्टमर बरोबर आपुलकीचे, प्रेमाचे रिलेशन्स पाहिजेत. आपल्या सप्लायर्स बरोबर तसेच रिलेशन्स पाहिजेत. पण ते कसे होतात, सप्लायर्सला फक्त तुम्ही गोड गोड बोलत राहिले आणि पैसे दिले नाहीत तर आपुलकीचे प्रेमाचे रिलेशन्स निर्माणच होऊ शकत नाही. तुम्ही ठरलेल्या मुदतीमध्ये, कोणाचा 8 दिवसाचा क्रेडिट असेल, कोणाचा 15 दिवसाचा असेल, कोणाचा महिन्याचा असेल, त्याचा क्रेडिट पिरियड संपलेल्या दिवशी त्यांचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आमच्याकडून जमा असतात. त्यामुळे पण लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. तेव्हा ह्या ज्या 2-4 गोष्टी आहेत ना, की आर्थिक बाबी खूप सांभाळायच्या, आर्थिक गोष्टींमध्ये प्रामाणिक राहायचं, तुम्ही जो प्रॉडक्ट बनवतात त्याच्या बाबतीत प्रामाणिक राहायचं, रिलेशन्स, कस्टमर रिलेशन्स, सप्लायर्स रिलेशन्स हे खूप चांगले ठेवायचे, आणि ते चांगले ठेवण्याचे मार्ग मी तुम्हाला सांगितलेत. आता याच्या जोरावर आपण व्यापारामध्ये यश मिळवू शकतो. अचानकपणे माझा 1 कोटीचा व्यवसाय तो अचानकपणे 100 कोटींवर न्यायला पाहिजे अशी माणसाने मनीषा बाळगावी, हे उत्तम आहे. परंतु प्रश्न हा आहे की हे असं अचानक होऊ शकतं का, तर अचानक नाही होऊ शकत. त्याच्यासाठी तुम्हाला एक मार्ग आखावा लागतो, तो मार्ग त्या मार्गाने चालावा लागतो. त्या मार्गावर काही वेळेला काटेकुटे असतात. मी मगाशी सुनीलजी म्हणले की रक्तबंबाळ होऊन बाहेर पडलो, तर तसंच असतं ते. तुम्हाला लागणारी प्रत्येक ठेच, मी मगाशी म्हटलं तसं, पैशात मोजावे लागत असते. पण याच्यातून एक नक्की आहे की तुम्हाला शहाणपण खूप येत असतं. आणि जर समजा MBAचे कोर्सेस करताना भरमसाठ फिया लाखो रुपयांच्या लोक भरतात, तर आपण असंच समजायचं की हा येणारा प्रत्येक अनुभव, आपण MBAची फी भरलेली आहे आणि आता अनेक विषयांमध्ये आपलं MBA पूर्ण झालेलं आहे किंवा आपण करतो आहोत.
आणि पुढची गोष्ट अशी आहे की अशा अनेक MBA अजून पुढे पूर्ण करायचे आहेत. कारण एकमेव असं आहे की रोज येणारा दिवस हा नवीन अनुभवाचा आपल्याला असतो. आता बघा, या कोरोना कार्यकाळामध्ये आम्ही एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. आमच्या मुलांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. 17 माणसं, 18 माणसं एवढीच कामावर असायची 50, 60, 70च्या स्टाफपैकी. त्या माणसांनी सुद्धा खूप जीव तोडून मेहनत केलेली आहे. 17, 18, 19 एवढीच माणसं त्या काळात कामावर होती. पहिला मार्च 25ला लॉकडाऊन झालं. घाबरलेच होते ना सगळे, काय आहे काय नाही, हा रोग माहीतच नाही. जशी लहान मुलांना अंधाराची भीती वाटते तशी सगळ्यात जनतेला ह्या अंधाराची भीती वाटत होती. कारण याच्यावर औषध उपलब्ध नाही, याच्यावर व्हॅक्सिन उपलब्ध नाही. परंतु आमच्या 17च्या 17 दुकानांमधला स्टाफ कामावर होता आणि फॅक्टरीमध्ये 18-20 लोक, 17-18 लोक कामावर होते. हा स्टाफ घाबरला नाही आमचा, कारण आम्ही त्यांचं कोरोनावर ट्रेनिंग घेतलं. आम्ही त्यांना संपूर्णपणे, स्वच्छता तर आमच्याकडे खूप असतेच पहिल्यापासून, पण त्याच्यानंतर सॅनिटायझिंग करायचं, त्यांना मास्क द्यायचे, त्यांना आर्सेनिक अल्बम नावाचा होमिओपॅथिक औषध दिलं. नंतर तो आयुष काढा, आम्ही त्यांना आजही 1 दिवसाआड आयुष काढा पाजत असतो. डॉक्टर लोकांना बोलावून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. काही एकदा ॲलोपॅथी, एकदा होमिओपॅथी, एकदा आयुर्वेद, असे पण आम्ही बोलावून त्यांचं मार्गदर्शन सगळं आमच्या वर्कफोर्ससाठी केलेलं आहे. आणि तुम्हाला अगदी आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे एवढ्या काळज्या घेतल्यानंतर या सगळ्या काळजी घ्यायला खर्च असतोय, काही शंका नाही आहे, पण तो खर्च करायला पाहिजे. प्रत्येक वेळा आपण असं म्हटलं की बाबा विना खर्चाचं सगळं व्हायला पाहिजे, फुकट व्हायला पाहिजे, तर नाही, त्याची अपेक्षा कोणी करू नये. की एवढ्या सगळ्या 5-6 महिन्यांमध्ये, 6 म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, 6 महिन्यांमध्ये आमच्या दुकानांमध्ये जे काम करतात ते खूप जास्त एक्सपोज असतात बाहेर. परंतु त्यांच्या सकट आमच्या फॅक्टरी वर्कफोर्समध्ये सुद्धा एकही जण कोरोना बाधित नाही आज. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्याचं कारण एकमेव आहे की आम्ही सगळ्यांचीच काळजी घेतो. मी माझी एकट्याची काळजी घेत नाही. मी स्वतः या मुलांबरोबर 5-6 महिने स्वतः रोज फॅक्टरीत जाऊन काम करतो. गरज पडली तर दुकानात जातो. माझ्या मुलांनी कधीतरी या पहिल्याच महिन्यामध्ये असं एक सरकारचं नोटिफिकेशन आलं की 60 वर्षाच्या लोकांनी काम नाही करू म्हणून, बाहेर पडू नका. आमच्या मुलांनी मला बसवून घेतलं. मला म्हटले, भाऊ तुम्ही आत्ताच 60 क्रॉस केलेली आणि सरकारने सांगितलं तर आम्ही तुम्हाला पाहिजे तशी फॅक्टरी चालवतो, पण तुम्ही फॅक्टरीत घेऊ नका. आय रिफ्यूज. कारण एक असं आहे की सेनापतींनी घरी नसतं बसायचं. आज तुमच्या भरोशावर तुमची माणसं काम करणार. मी रोज फॅक्टरीत आजही जातो. वर्कफोर्सला तुम्ही घरी बसून जर इन्स्ट्रक्शन द्यायला लागलात ना तर तुमचा कंट्रोल सुटतो. तुमची ओनरशिप, ॲब्सेंटी ओनरशिप ही कुठेही चालत नाही. हे मला आमच्या जागीरदारांवरून समजलेलं आहे. कारण असं की मुलांची शिक्षणं व्हावीत म्हणून आमच्या जागीरदारी गावं सोडून माझे पणजोबा आजोबा नाशिकला आले आणि ॲब्सेंटी ओनरशिप चालली नाही. आमच्या जागिऱ्या बुडल्या, आमच्या जमिनी गेल्या, कुळ कायद्यामध्ये गेल्या, कुळांनी कोणी घेतल्या, काय घेतल्या, एवढा लांबून आम्ही लढाई करू शकलो नाही. तेव्हा ॲब्सेंटी ओनरशिप चालत नाही, हे पण प्रत्येकाने लक्षात ठेवा. आपल्याला काही वेळेला काही कन्सल्टंट असं सांगतात, अरे तू किती वर्ष काम करणार आता. म्हणजे मी हे कन्सल्टंट लोकांचं खूप बघितलं की तुम्ही आता तुमच्या रोजच्या कामापासून बाजूला व्हा आणि लोकांना काम करू द्या. जोपर्यंत तुमच्या खात्रीशीर माणसं तुमच्या हाताशी नाही आहेत पूर्णपणे, आणि आता डेव्हलपमेंटचं काम संपलेलं आहे, अशी वेळ जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्ही रिटायर होऊ शकत नाही. जर अशी रिटायरमेंट घेता आली असती तर रतन टाटांनी 75 पर्यंत काम केलं नसतं. अशी रिटायरमेंट घेता आली असती तर मोदींनी घरी राहून काम केलं असतं. आणि अशी रिटायरमेंट जर घेता आली असती तर JRD टाटांना 90व्या वर्षीपर्यंत काम करायची गरज पडली नसती. तेव्हा हे मिथ आहे. एकदा का असं झालं, म्हणजे मला एक उद्योजक आमचे माहिती आहे, खूप चांगला उद्योग करत होते ते. त्यांनी त्यांच्या ह्याच भावनेच्या आहारी जाऊन मुलाच्या हातात व्यवसाय सोपवला आणि मुलांनी तो पार असा तळाला नेला. त्यांना परत धावून यावं लागलं. त्यांनी तो परत व्यवसाय वर आणला, परत मुलाच्या हातात सोपवला, परत मुलांनी तो बुडवला, परत त्यांना धावून यावं लागलं. तेव्हा जोपर्यंत तुमच्या पुढच्या पिढीवर तुमचा एक पूर्ण विश्वास नाही बसत आहे की हे आता सक्षम झालेले आहेत. मला हे मान्य आहे की तुमची जी व्हिजन आहे तीच व्हिजन तुमच्या पुढच्या पिढीला असेल असं नाही. दोन्ही गोष्टी आहेत. एक तर थोडीशी व्हिजन कमी असेल किंवा तुमच्यापेक्षा पुढची व्हिजन असेल. तुमच्यापेक्षा पुढची व्हिजन त्यांची तयार व्हावी म्हणून तुम्हालाच कष्ट करणं भाग आहे, म्हणजे ती पुढची व्हिजन तयार होईल त्यांची. आणि मग तुम्ही असं म्हणू शकाल की आता चला मी सुखाने निवृत्त होतो म्हणून. पण मला हे माहिती आहे, इट टेक्स टाइम. आता मी माझा व्यवसाय जो आहे नोकरी वगैरे सांभाळून आणि 2-3 वेळा व्यवसायात बुडून खरा उत्तम तऱ्हेने व्यवसाय जो सुरू केला किंवा व्यवसायाची सुरुवात झाली त्याच्यानंतर तो उत्तम झाला पुढे,
तो वयाच्या 42व्या वर्षी. त्यामुळे ज्यांनी वयाच्या 20व्या वर्षी व्यवसाय सुरू केलाय ते वयाच्या 60मध्ये त्यांचा व्यवसाय परिपक्व होत झालेला असू शकतो आणि ते दुसऱ्याकडे व्यवसाय सोपवून पुढच्या पिढीकडे निवृत्त होऊ शकतात. परंतु हे माझ्या बाबतीत तरी शक्य नाही आहे आणि मला नाही वाटत की जर जे.आर.डी. टाटांना शक्य झालं नाही, रतन टाटांना शक्य झालं नाही, तर हे आपल्या तुमच्या माझ्यासारख्यांना शक्य होईल. म्हणून तेव्हा ह्या भुलाव्यामध्ये कोणी येऊ नये. तर आपल्या मुलांना सक्षम करणं, आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या वर्क फोर्सला सक्षम करणं हे आपलंच काम आहे आणि ते आपण अत्यंत प्रामाणिकपणे केलं पाहिजे. ज्याप्रमाणे माझ्या हातातच सगळा कारभार राहायला पाहिजे हा हट्ट ठेवता कामा नये, त्याप्रमाणे माणसं तयार नसताना सुद्धा तुम्ही व्यवसायातून निवृत्ती घेणं हे पण योग्य नाहीये. मला 2 मुली आहेत. आज दोन्ही मुली माझ्याबरोबर सुदैवाने माझ्या व्यवसायामध्ये आहेत. मला मुलगा नाहीये. मला काही लोक म्हणतात की अरे म्हणायचे, म्हणजे आता नाही म्हणत, की मुलगा नाही म्हणून ते तुमचं ते काय कसं काय वंश पुढे चालणार वगैरे वगैरे. त्या म्हणण्यामध्ये काही फार अर्थ नाही आहे. कारण एकमेव गोष्ट अशी आहे की तुमच्या पुढच्या वंशात कितपत लायक निघतील हे तुम्हाला माहित नसतं. दुसरी गोष्ट, आज तुमच्या व्यवसायातून तुमचं नाव राहणं हे खूप महत्वाचं आहे. आज जहागीरदार बेकर्स किंवा जहागीरदार आम्ही आता फूड्स झालोय. याचं कारण आम्ही नमकीन मध्ये आलोय, आम्ही एनर्जी ड्रिंक्स मध्ये आलेलो आहे आणि आम्हाला ते जायचं होतं म्हणून आम्ही आता जहागीरदार फूड्स प्रायव्हेट लिमिटेड. तर जे काय तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तो कंटिन्युटी मध्ये तुमच्या नंतर पण चालावा, अशा तऱ्हेने तो व्यवसाय इतक्या भक्कम पायावर उभा करणं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे पायापाशी न बघता पुढचं व्हिजन तुम्हाला पाहिजे, लॉंग टर्म. काही ठिकाणी मी असं बघतो की जुनी पिढी आणि नवी पिढी यांच्यामध्ये बऱ्यापैकी मतभेद असतात. ते स्वाभाविक आहे, प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे, प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं आहे. हा व्यवसाय पुढे कसा न्यायचा याच्या आधीच्या पिढीच्या कल्पना नव्या पिढीला एखाद्या वेळा मानवत पण नाही, नव्या पिढीच्या कल्पना जुन्या पिढीला मानवत नाहीत. परंतु हे जे काय तुमचे मतभेद आहेत हे तुम्ही आपसामध्ये बंद दारांच्या आड सोडवले पाहिजेत. मी काही ठिकाणी असं बघतो की वर्कफोर्स समोरच भांडणं होत राहतात ओनर्समध्ये. ते नाही होता कामा. त्याच्यामुळे होतं काय की तुमच्यावरचा व्यवसाय विश्वास वर्कर्सचा, तुमच्या कर्मचाऱ्यांचा, मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांचा, हा सगळ्यावरचा विश्वास तुमचा उडतो तुमच्यावरचा आणि त्यांना स्वतःविषयी असुरक्षित वाटायला लागतं. असुरक्षितता आली की माणसं नवीन काम शोधायला लागतात. नवीन काम शोधायला लागलं की तुमचं नुकसान होत राहतं. त्यांचं तर होतच होतं, मला काही त्याच्यामध्ये पण शंका नाहीये. कारण प्रत्येक नवीन कामामध्ये तुम्ही, तुमचे साहेब नवीन, तुमचे कलिग नवीन, तुमचे सबऑर्डिनेट नवीन, त्यांच्याशी कितपत तुमचं जुळणार आहे. प्रत्येक कंपनीचं कल्चर नवीन, त्या कल्चरला तुम्ही परत अडॅप्ट करणार आहात का हे तुम्हाला काहीच समजत नसतं. त्यामुळे त्यांचं नुकसान होतं हे नक्की, पण तुमचं नुकसान होत नाही असं थोडीच आहे. आमचे एक बेकरी व्यावसायिक खूप संतापी होते, ते आता नाही आहेत हयात. तर ते असे खूप संतापायचे वर्क फोर्सवर आणि त्यांचं ते नेहमीच होतं की चालता हो, आत्ताच्या आत्ता चालता हो, मला कपडे घालून चालतो, मला नकोयस तू इथे, मी यंत्रसामुग्री आणीन, मला माणसांची आवश्यकता नाही. प्रत्यक्षात तसं करायचे नाहीत ते. परंतु मी त्यांना एकदा म्हटलं की अहो तुम्ही यंत्रसामुग्री आणाल पण बटन दाबायला माणसं लागणार का नाही, तेव्हा असं नका म्हणू तुम्ही, मला कोणाचीच आवश्यकता नाही. तेव्हा तुमची चांगले माणसं तुमच्या अवतीभोवती असणं ही पण एक काळाची गरज आहे. काळाची गरज मी का बरं म्हणतोय हे लक्षात घ्या. एक काळ असा होता की गावं खूप छोटी होती, गावांमध्ये दुकानं असायची, त्या दुकानांपुरतेच व्यावसायिक असायचे. त्यावेळेला आपण ह्या एका गावात व्यवसाय करावा आणि दुसऱ्या गावामध्ये तो माल नेऊन विकावा ह्या संकल्पना पण नव्हत्या. आता ती गावं पण खूप मोठी झालेली आहेत. त्या गावांमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर तुम्ही व्यापार करू शकता आणि त्याच्या जोडीला तुम्हाला स्काय इज द लिमिट आहे. आज आमचे प्रॉडक्ट आम्ही सिंगापूरला पण जातात आमचे, आणि नियमाने जातात, असं नाही की एकदाच पाठवतोय म्हणून. नियमाने सिंगापूरला आमचे प्रॉडक्ट जात असतात. दर महिन्याला काही लाख रुपयांचे प्रॉडक्ट आम्ही सिंगापूरमध्ये विकतो. त्यामुळे तुम्हाला स्काय इज द लिमिट आहे. तुम्ही किती वाढवाल व्यवसाय त्याच्यावर अवलंबून आहे. पण तुम्ही जी क्वालिटी ॲश्युरन्स तुम्ही समोरच्याला देणार असाल त्या क्वालिटीचाच प्रॉडक्ट तुम्ही दिला पाहिजे. पैसे मिळतात म्हणून काटकसर करायची हे नाही होता कामा. तसं जर झालं तर तुमची गिराहिकं आज ना उद्या तुटणार आहेत हे नक्की आहे. त्यामुळे तो एक विश्वास संपादन करणं ही पण फार आवश्यक गोष्ट आहे. तो विश्वास संपादन करायचा असेल तर तुम्हाला व्यापार चोख करायला पाहिजे. आणि आज जर तुम्ही नाशकात राहून आम्ही सिंगापूरला माल विकू शकतो, युरोपशी पण आमची बोलणी चालू आहेत, असं जर तुम्हाला करायचं असेल आणि एका कन्साइनमेंटमध्ये तुम्ही चांगली क्वालिटी दिली, दुसरी कन्साइनमेंट खराब क्वालिटीची आली, तर तुम्हाला परत कोणीही उभं करत नाही. हे नुसतं परदेशी मार्केटच्या बाबतीतच खरं आहे, अशातला भाग नाहीये.
तर गावातल्या गावात सुद्धा तुमचं नाव खराब व्हायला वेळ लागत नाही. नाव कमवायला वर्षानुवर्ष लागतात. आपण ते तपश्चर्या म्हणतो तसं असतं, 12 वर्षांचा काळ आहे तो. आणि नाव गमवायला 12 दिवस सुद्धा लागत नाही. तेव्हा हा प्रत्येकाने रात्रंदिवस जागरूक राहून करण्याचा विषय आहे. हा सर. हा. खूप चांगलं तुम्ही सांगितलेलं आहे सर आतापर्यंत. म्हणजे जो तुमचा एकंदरीत प्रवास आणि खूप जे काही तुम्ही टक्के टोमपे खाल्ले आणि जे काही तुम्ही, परंतु याच्यातून सुद्धा तुमची क्वालिटी आणि तुमचे रिलेशन्स कुठे खराब झाले नाही, तुमचं नाव चांगलं राहिलं, खूप चांगल्या गोष्टी आहेत. आता जर थोडं बरेच प्रश्न आहे लोकांचे, तर ते काही प्रश्न जरा आपल्याशी मी शेअर करतोय. मेन म्हणजे असा प्रश्न आहे की तुम्ही जे एवढं काही केलं आहे सगळं, तुम्ही सांगितलं की तुमचा पूर्ण कर्मचारी, तुमचे घरचे लोक सुद्धा सहकारी आहेत. तर हा जो काही नेटवर्क आहे तुम्ही कसा उभा केला तेही सांगितलेलं आहे. तर अजून एक लोकांचं आहे की तुम्ही एवढे जे काही प्रोडक्ट डेव्हलप केले हो. नवनवीन, हे प्रोडक्ट नवीन नवीन त्याच्यात काय काय वैशिष्ट्य कशी आणली तुम्ही, आणि एवढे नवीन प्रोडक्ट असताना सुद्धा मार्केट सर्वे वगैरे याचा काही केला का, त्याचं काही तुम्ही अभ्यास करून केलं का, का आणली ती डायरेक्ट आणि त्याला मग कसा प्रतिसाद मिळाला, ग्राहकांची कशा रिॲक्शन्स होत्या? कारण की तुमची प्रोडक्ट तर खूप इनोव्हेटिव्ह आहे, आम्ही स्वतः ती खाल्लेली आहे, पाहिलेली, अनुभवलेली आहे. तर त्याच्यामध्ये एवढं इनोव्हेशन तुम्ही जे आणताय, इट्स रिअली वंडरफुल. तर अशी तुमची वैशिष्ट्य असलेली प्रोडक्टची जरा माहिती दिली तर सगळ्यांना आवडेल माझ्या. R&D हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ब्रिटानिया बिस्किटमध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा मला असं सारखं मनामध्ये वाटायचं की हे सारखं डालडा आणि मैदा का बरं लोकांना खाऊ घालायचं. पण मी खूप छोटा माणूस होतो ब्रिटानियामध्ये. त्यांचं जे क्वांटम होतं ना, मी तुम्हाला म्हटलं की 2 प्लांट रात्रंदिवस 24 तास चालायचे. त्यांच्यासाठी म्हणून छोटं कमी डिमांड असलेली वस्तू हे ते करूच शकायचे नाही. आज माझ्या बाबतीत सुद्धा थोड्या प्रमाणात तसं झालेलं आहे की अगदी घरगुती प्रमाणावरच्या वस्तू आम्ही करू शकत नाही, अगदी छोट्या क्वांटिटीच्या. पण त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नव्हता की लोकांना आपण फार हेल्दी खाऊ घालायला पाहिजे म्हणून. त्यावेळी एवढा अवेअरनेस पण नव्हता लोकांमध्ये. पण मला असं सारखं वाटायचं की काहीतरी ह्याच्यातून वेगळं करायला पाहिजे आपण, आणि ती मला तिथे काही संधी नव्हती. म्हणून मी जेव्हा माझी स्वतःची बेकरी झाली त्यावेळेला असं लक्षात आलं की एक अख्खा कारखाना आपल्या हातामध्ये आहे प्रयोग करायला. आणि त्या प्रयोगातून आम्ही पहिल्यांदा नागली बिस्किट्स तयार केली. तुम्हाला माहित असेल नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, ठाणे जिल्हा नागली उत्पादनामध्ये फार आघाडीवर आहेत. परंतु नागलीपासून जे प्रॉडक्ट तयार करावेत आणि बिस्किट तयार करावं हे माझ्या मनाने जेव्हा घेतलं त्यावेळेला मला खूप थोड्या प्रमाणावर प्रोडक्शन करून सुद्धा चालणार होतं. आणि त्यामुळे मी ते एक डेव्हलपमेंट केली आणि ती अतिशय यशस्वी झाली. लोकांना माझे प्रॉडक्ट खूप आवडले. सगळ्यात पहिल्यांदा मला पुण्याला मी मार्केटिंग केलं या प्रॉडक्टचं, कारण नाशिकमध्ये हे प्रॉडक्ट कोणी खाईल का नाही मला जरा शंकास्पद होतं. आणि यश मिळायचं असेल तर जरा मोठ्या मार्केटमध्ये जावं म्हणून आम्ही पुण्याला गेलो. तिथे खरोखर आम्हाला डिस्ट्रीब्युटर चांगले मिळाले आणि तिथे रिस्पॉन्स चांगला मिळाला. तुम्हाला गंमत सांगतो, आज आता उलाढाल ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर, पण माझा पहिल्या दिवशीचा सेल हा 139 रुपयाचा होता. आमचा सेल्समन गेला होता विकायला, तो संध्याकाळी खूप एवढं तोंड करून परत आला. मी त्याला म्हटलं की अरे एक तर प्रॉडक्ट इनोव्हेटिव्ह आहे, नवीन आहे आणि तुला उधारीत विकायला परवानगी नाही, तरी तुझ्यावर 139 रुपयांचा विश्वास लोकांनी ठेवला. कारण त्याला मी नर्वस करून काय उपयोग नव्हता. तर तू काही काळजी करू नको. तर ह्या प्रॉडक्टला पुण्याला आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि इनोव्हेशन किंवा संशोधन करत राहणं तुमच्या प्रॉडक्टमध्ये हे तुमच्या हौशीचा पण एक भाग असायला. जो माणूस हौशीने व्यवसाय करतो तो भले इनोव्हेशन करताना काही वेळेला नुकसानीत जातो, परंतु त्याला मग नवीन नवीन प्रॉडक्ट सापडत राहतात. आणि जो हौशीने व्यवसाय करतो तो यशस्वी होतो. बळबळ जबरदस्तीने जो व्यवसाय करत राहतो त्याचा काही फार पुढे प्रगती होण्याची शक्यता नसते. तुमच्या व्यवसायावर तुम्ही प्रेम करणं फार आवश्यक आहे आणि हे प्रेम मी खूप करतो माझ्या व्यवसायावर. त्यामुळे ह्या नवीन नवीन गोष्टी, इनोव्हेशन्स ही माझ्या मनामध्ये निर्माण होतात. माझी लॅब इथे आहे आणि ह्या इथल्या लॅबमधून जे जे काही येत राहतं त्याचे मी प्रयोग करत राहतो. पण तुम्हाला मी ही गंमत सांगतो की मी जे प्रयोग करतो त्या प्रयोगांमध्ये अनेक वेळेला एक प्रॉडक्ट डेव्हलप व्हायला 4-4 महिने लागू शकतात. कारण तो जोपर्यंत माझ्या मनासारखा डेव्हलप होत नाही, माझ्या मनासारखा होत नाही तयार, तोपर्यंत मी तो माझा एवढा खर्च झालाय म्हणून मार्केटमध्ये आणत नाही. तो खर्च जरी झाला तरी माझ्या हौशीचा भाग येतो आणि तो जेव्हा फायनल प्रॉडक्ट तयार होतो तेव्हाच आम्ही तो मार्केटमध्ये आणतो. पण याचा एक फायदा असा झाला की माझ्या त्यातल्या त्यात मुलं जी हुशार आहेत, त्यांना हौस आहे, त्यांना हाताशी धरून मी हे सगळे प्रयोग करत असतो. तर आज माझ्याकडे काम करणारे माझी मुलं सुद्धा नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करू का म्हणून माझ्याकडे येतात आणि मी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो.
की करा तुम्हाला काय करायचं. माझ्या आता काही प्रॉडक्ट आमच्या मुलांनी डेव्हलप केले. ऑफकोर्स त्यांना माझं मार्गदर्शन लागतं, ते माझ्याकडे सल्ल्यासाठी येतात आणि तो देणं माझं कर्तव्य आहे. परंतु इनिशिएटिव्ह हा त्यांचा असतो आणि हे पण मी माझी एक खूप मोठी अचिव्हमेंट समजतो की अशा तऱ्हेने एक काम करण्याचा उत्साह मी माझ्या माणसांमध्ये निर्माण करू शकलो. ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक प्रोडक्ट आहे ना त्याच्या डेव्हलपमेंट प्रोसेस बद्दल सांगायची ही जागा नाहीये, म्हणून मी प्रत्येक प्रॉडक्ट नाही हरकत नाही सर. आमचा जो प्रोडक्टची जर थोडी माहिती दिली तर बरोबर. नवीन विशेष प्रोडक्ट काय आहे तुमचे? की आमचा डायबिटिक बिस्किट्स जी एक शुगरलेस आणि एक विथ शुगर असे 2 प्रॉडक्ट आहे, डायबी चेक आणि डायबी बॅन. हे डेव्हलप झालेत. हे आमच्या जे सल्लागार वैद्य होते म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर होते, ते आज असते तर 110 वर्षाचे वगैरे असते, त्यांची खूप इच्छा होती की असा एक प्रॉडक्ट तू तयार कर की विनासायास आयुर्वेदिक औषधी द्रव्य डायबिटीस लोकांच्या पोटात जावीत अशा तऱ्हेची विनासायास जातील ती पोटामध्ये. म्हणून त्यांनी त्या व्यक्तीनी डॉक्टर खाडीलकर म्हणून बळवंत खाडीलकर, तर त्यांनी 82व्या वर्षी ते बेकरीमध्ये रोज यायचे. माझी बिस्किटची प्रोसेस त्यांनी 8-10 दिवस रोज येऊन समजावून घेतली. एका बिस्किटचं वजन किती असतं, कच्च्या बिस्किटचं किती, भाजलेल्या बिस्किटचं किती, त्याच्यानंतर एका बिस्किटमधून किती आयुर्वेदिक द्रव्य जायला पाहिजेत पोटामध्ये ह्याचं प्रमाण त्यांनी मला ठरवून दिलं. त्यांनी सांगितलं की याचं बिस्किट कसं करायचं हे ज्ञान माझ्याकडे नाही, आता त्याचं बिस्किट तू तयार कर. अशा तऱ्हेने आमचे बिस्किट तयार झालेत. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, आम्ही काही क्लिनिकल त्याच्या ट्रायल्स केलेल्या नाहीयेत, पण लोक आवडीने ती खातात आणि त्यांना त्याचा उपयोग होतोय असे रिपोर्ट आमच्याकडे येतात. माझ्याकडे लेखी पत्र पण आहेत. आता गंमत बघा की जर हे आयुर्वेदिक औषधी 4 प्रकारच्या जाव्यात पोटामध्ये, म्हणून त्यांनी मला आग्रह केला. नागली बिस्किट आम्ही केली कारण ती मैदा विरहित आहेत आणि कोंडा भरपूर पोटामध्ये जातो, त्यामुळे पचायला हलके होतात. मी क्रॅनबरी नावाचं एक प्रॉडक्ट आहे, व्हेरी रिच इन व्हिटॅमिन सी, अमिनो ऍसिड्स वगैरे, हे खूप रिच आहे त्याच्यामध्ये. ते परदेशी प्रॉडक्ट आहे, युरोप अमेरिकेमध्ये खूप पॉप्युलर आहे. मी म्हटलं आपण त्याच्याकडून एकदा त्याच्यापासून करून बघू. आमचं त्याच्यातून क्रॅनबरी बिस्किट डेव्हलप झालं आणि ते बिस्किट पण अतिशय सुंदर आहे. आम्ही आता ते कुकी फॉर्म मध्ये आणण्याच्या प्रयत्नात आहोत. ते कुकी फॉर्म मध्ये सुद्धा येईल. पण त्याच्यातून अनायासे तुमच्या पोटात लोकांच्या क्रॅनबरी जाते, अनायासे चव खूप चांगली आहे, त्यामुळे लोक आवडीने खातात आणि अनायासे तुम्हाला व्हिटॅमिन सी, अमिनो ऍसिड्स यांचं भरपूर प्रमाण असल्यामुळे ते तुम्हाला अनायासे तुम्हाला मिळत राहतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना की विनासायास तुमच्या पोटात जावं, तर मग त्याच्यासाठी चव खूप महत्वाची आहे. एक डायबिट चेक आणि डायबी बॅन सोडलं आणि त्याच्यात ती औषधी द्रव्य सगळी कडूच आहे, तर आमचे सगळेच्या सगळे प्रॉडक्ट 100% प्रॉडक्ट हे टेस्ट फ्रेंडली पण असतात. कारण नुसतं हेल्थ फ्रेंडली तुम्ही करून चालणार नाही, लोकांना खायची इच्छा जर झाली नाही, ते आपण भारतीय लोक हे चवीच्या बाबतीत फारच चोखंदळ असतो. आपल्याला चांगल्या चवीचेच प्रॉडक्ट लागतात आणि तरच तुम्हाला ते लोक खातील, तरच तुम्हाला त्याचं मार्केट कंटिन्युअस मिळत राहील. त्यामुळे आम्ही स्वतः, माझ्या टेस्ट बर्ड खूप चांगल्या आहेत आणि खाद्य पदार्थांच्या व्यवसायात त्याच व्यक्तीने यावं ज्याला चवींची जाण आहे. त्यामुळे परफेक्ट टेस्ट आमच्या प्रॉडक्टची असते, ती वर्षानुवर्ष कायम राहते. मला हे सांगणारे लोक आहेत की अरे मिलिंद, आम्ही 10 वर्षापूर्वी तुझी नागली बिस्किट खात होतो तेव्हा तशीच्या तशी किंवा थोडीशी बेटर की अजूनही आहे. तुमच्या चवीमध्ये तुम्ही कधी डिटेरिओरेशन आम्ही होऊ देत नाही, इम्प्रूव्हमेंटच होत राहते. तेव्हा हे सगळं R&Dचा भाग हा आनंदाचा भाग आहे माझा आणि त्यामुळे असे अनेक प्रॉडक्ट आम्ही डेव्हलप केले. चॉकोबोन नावाची बिस्किट आम्ही आता डेव्हलप केली, आता आहेत थोड्याफार मार्केटमध्ये, पण आज मोठ्या प्रमाणावर नाही आहेत. ती याच्यासाठी डेव्हलप झाली की ते जे चॉको चिप्स टाकणारं कोणाचं तरी म्हणजे मोठ्या कंपनीचं बिस्किट आहे, ते मैद्याचं आहे. मग मैदा लोकांना शक्यतो कमी खायचा असतो हल्ली. माझा मैद्याला विरोध नाही आहे, मैद्याबद्दल मी एक व्याख्यान स्वतंत्रपणे देऊ शकतो, पण आज कस्टमरला जे पाहिजे आहे ते तुम्ही देणं आवश्यक आहे. आणि जर मैद्याच्या बरोबर कोंडा पोटात गेला तर बिघडतच नाही काही. त्यामुळे आम्ही होल व्हीट मध्ये बिस्किट तयार केली आणि ती सुद्धा चवीला चांगली झाली आणि त्याला सुद्धा आता मागणी चांगली येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे हे जे आमचे डेव्हलपमेंट होत असतात, एक महत्वाची बाब अशी आहे की बेकरी शॉप जे आहे किंवा खाद्यपदार्थांचं जे दुकान आहे, हे 1 आणि 2 प्रॉडक्टवर चालू शकत नाही. तुम्ही जेवढ्या व्हरायटीज द्याल, आता आमचे केक्स जे आहेत ते आमचे केक अतिशय टेस्ट फ्रेंडली असतात, बर्थडे केक्स असतात, पण त्यातही आम्हाला खूप इनोव्हेशन करून सारखे नवीन प्रॉडक्ट द्यावे लागतात आणि ते आम्ही आणत असतो. जसं मला हे जे वाटतं की मी दुकानात गेल्यानंतर माझ्या नातेवाईकांच्या, माझ्या बायकोच्या मुलीच्या वाढदिवसाला मी गेल्या वर्षी जो केक दिला होता त्याच्यापेक्षा वेगळा केक मला पाहिजे, तर मला ती अपेक्षा माझी जी कस्टमर म्हणून असेल ती मी मॅन्युफॅक्चरर म्हणून पण पूर्ण करायला पाहिजे. त्यामुळे आमच्या त्या डिपार्टमेंटला सुद्धा
माझ्या दोन्ही मुली ते डिपार्टमेंट बघतात. त्या डिपार्टमेंटला सुद्धा आमच्या कंटिन्युअस इनोव्हेशन चालू असतं, कंटिन्युअस नवीन नवीन प्रकारचे जे आम्ही आणत असतो. ती गरज कस्टमरची पण आहे, ती काळाची पण आहे. आज मी माझं दुकान जर सोडलं तर इतर ठिकाणी मी कस्टमर आहे. त्या ठिकाणी माझ्या काय अपेक्षा आहेत दुकानदाराकडून, त्यांनी माझ्याशी कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी मॅन्युफॅक्चरर आणि शॉपकीपर म्हणून मी पण पूर्ण केल्या पाहिजेत समोरच्या कस्टमरच्या. त्यांच्या गरजांना आम्ही पण प्रतिसाद दिला पाहिजे. पण काही वेळेला असं होतं की तुम्हाला कस्टमरची नाराजी पत्करावी लागते. म्हणजे प्लास्टिक बंदीच्या काळामध्ये आम्ही कॅरी बॅग्स आम्हाला बंद करायला लागले आणि ते ठीक आहे, म्हणजे सरकारने कायदा केला तर कायदा पाळूनच आपण व्यवहार करत असतो नेहमी. तर तिथे आम्हाला खूप नाराजी घ्यावी लागली कस्टमर्सची, पण आता ती घेतली आम्ही. त्याच्यानंतर जेव्हा कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे हे नाही चालणार म्हणून. आता आमच्याकडे कोणी तक्रार करत नाही, सगळेजण कापडी पिशव्या घेऊन येतात. तेव्हा काही वेळा नाईलाज असेल तर तुम्ही कस्टमरची नाराजी तुम्हाला घ्यावी लागते, पण अदरवाईज कस्टमर इज किंग हे प्रत्येकाने धरून चाललं पाहिजे. त्या भावनेतूनच आम्ही डेव्हलपमेंट नवीन नवीन करत असतो. खूप खूप चांगलं सांगताय सर तुम्ही. आता बेसिकली एक काही नवीन उद्योजकांचे काही प्रश्न आहेत की आता नवीन उद्योजकांना जर तुमची फ्रँचायझी वगैरे घ्यायची असेल तर त्याच्या संदर्भात काय तुमच्या अटी किंवा काय आहे ते एक लोकांना जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर नवीन लोकांना अन्न प्रक्रिया क्षेत्रात काय संधी आहे असं तुम्हाला वाटतंय? या अशा दोन्ही प्रश्नांची जर एकत्र उत्तर दिली आणि एक विशेषतः बेकरी वगैरे करायची असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल जरा तुमचे मत जरा सांगा. सर, काळजी तुम्ही मी घ्यायची म्हटलं की ते मी सांगितलं तसं की दर्जा, ह्या दर्जाचा खूप विचार करायला पाहिजे. तुम्ही रेट कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं नाही. आम्ही कधीच रेट कॉम्पिटिशन मध्ये उतरत नाही आणि याचं कारण महत्वाचं असं आहे की मी आज 2 टनाचा माल बनवतो, तो 4 टनाचा बनला पाहिजे ही आमची भावना नाही. आणि मग ते कसंही करून मग बाजारामध्ये रेट कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं आणि तुमच्या दर्जा कमी करून घ्यायचा. सर, माझं बोलणं तुम्हाला ऐकू येत आहे का? हो, येतोय सर. आता तुमचं बोलणं यायला लागलं आहे मला. आणि मग तुम्ही जेव्हा रेट कॉम्पिटिशन मध्ये उतरता ना त्यावेळेला तुमचा दर्जा कमी होतो आणि त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतो, कारण तुम्हाला रॉ मटेरियलवरचा खर्च कमी केल्याशिवाय तुमचा फायनल प्रॉडक्टची किंमत तुम्हाला कमी नाही करता येत. सर, तुमचा आवाज गेलाय परत. हाय सर, हाय. नाही सर, तुम्ही कंटिन्यू करा, आम्ही आपसात बोलू. हा, ठीक आहे. तर तुम्ही रेट कॉम्पिटिशन मध्ये उतरलात ना की तुम्हाला दर्जा कमी करत जावा लागतो, नाहीतर यू विल पेरिश. कुबेराशिवाय कोणीच नुकसानीत व्यवसाय करू शकत नाही. व्यवसाय करण्याचं पहिलं तत्व हे मी फायद्यात व्यवसाय करणे हेच असायला हवं. कारण तुम्ही जर फायदा नाही केला तर तुमच्या जवळचा पैसा कधी ना कधी संपणार आहे आणि तुम्ही घरात नोटा छापू शकत नाही आणि तुम्ही छापल्या तर बाजारात कोणी घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला व्यापारातूनच पैसा निर्माण करायचा आहे आणि व्यापारातून पैसा निर्माण करायचा आहे तर तुम्हाला फायद्यातच व्यापार करावा लागेल. मॅन्युफॅक्चररनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की यू आर अ वेल्थ क्रिएटर. तुम्ही वेल्थ क्रिएटर आहात हे प्रत्येक मॅन्युफॅक्चररनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही आज संपत्तीचं निर्माण करता आहात याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. बाजारात तुम्ही जे काय तुमचे प्रॉडक्ट अभिमानाने विकले तरच तुम्हाला त्याचा आनंद मिळेल आणि अभिमानाने विकावेत असे प्रॉडक्ट तयार करण्याची जबाबदारी तुमची असणार आहे. त्यामुळे हा भाग नक्की आहे की तुम्ही दर्जा हा कायमस्वरूपी टिकवला पाहिजे. फास्ट मनीच्या मागे लागता कामा नये कुठल्याही परिस्थितीमध्ये. बेकरी व्यवसायामध्ये तुम्ही लोकांच्या पोटाशी संबंधित आहात तेव्हा लोकांना वाटेल ते खाऊ घालायचं नाही आहे, ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. आणि मी स्वतः नीतिमत्ता ही कायद्यापेक्षा पण वर समजतो. तुम्ही नीतिमत्तेनेच व्यवहार केला पाहिजे. त्याच्यावर मी माझा एक अंतर्नाद मासिकामध्ये माझा लेख पण आलेला आहे, कायदा आणि नीतिमत्ता ह्या बाबतीमध्ये. मी अनेक उदाहरणं देऊन ते दाखवून दिलेलं आहे की कायद्यापेक्षा ही नीतिमत्ता वरची असते आणि तुम्ही जेव्हा नीतिमत्ता पाळता तेव्हा कायदा आपोआप पाळलाच जातो, तो काही प्रश्नच येत नाही. तेव्हा तुम्ही नीतिमत्तेने व्यवसाय करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही बेकरी व्यवसाय संबंधी विचारता पण हे सगळ्या व्यवसायांसाठी आवश्यक आहे. आता आमच्या ज्या फ्रँचायझी घ्यायच्या असतात त्याच्यासाठी आमचे काही नियम आहेत, कारण नियमांशिवाय त्या गोष्टी होणार नाहीत, मग नाहीतर मग त्या यशस्वी पण होणार नाहीत. आम्ही फ्रँचायझी होल्डर्सच्या दृष्टीने सुद्धा खूप विचार करतो. साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरात दुसरी फ्रँचायझी आम्ही देत नाही. खूप मोठी शहरं असतील मुंबई पुण्यासारखी, तिथे 1-1.5 किलोमीटर सुद्धा लोकांना जायचा खूप त्रास असतो, तिथे आम्ही हे अंतर कमी करतो. पण अदरवाईज मुंबई पुणे सोडून इतर शहरांसाठी 1 ते 1.5 किलोमीटरच्या आत आम्ही दुसरी फ्रँचायझी देत नाही कोणाला सुद्धा. एकमेकांना कॉम्पिटिशन करण्यात काही अर्थ नसतो. इंटिरियर हे
आमच्या संमतीनेच व्हावं लागतं. कारण प्रत्येक दुकानात गेल्यानंतर कस्टमरला असंच वाटलं पाहिजे की आपण जागीरदारांच्या दुकानात आलेलो आहोत म्हणून. त्यामुळे इंटेरियर आम्ही हे बंधन नाही घालत की प्लायवूड आमच्याच माणसाकडून घेतलं पाहिजे, सनमायका आमच्याच माणसाकडून, हे आम्ही कुठलंच बंधन आमचं नाहीये. कारण आम्ही कट प्रॅक्टिस करत नाही. त्यांच्याकडून आम्ही प्लायवूडवाल्यांकडून, लाईटवाल्यांकडून आम्ही कमिशन घेत नाही. कारण आमचा तो व्यवसाय नाही. वी आर नॉट कमिशन एजंट्स. त्यामुळे आम्ही ते स्वातंत्र्य प्रत्येकाला देतो. पण एक अट नक्की असते की त्याचं इंटेरियर जे आहे ते आमच्या मनाप्रमाणे आम्ही सांगतो तसंच झालं पाहिजे. कारण तो एक फील कस्टमरला आला पाहिजे. आणि तो जर फील आला तरच कस्टमर जागीरदारांचं दुकान म्हणून तिथे येईल. आज ब्रँड हा भाग असा आहे की ब्रँड लावल्यानंतर तुमचं वेटिंग पिरियड कमी होतो. हा सर, तुमचं काहीच ऐकू येत नाही मला. ब्रँड लावल्यानंतर वेटिंग पिरियड कमी होतो माणसाचा. हा एक ब्रँडचा खूप मोठा फायदा आहे. आणि एक नक्की आहे सर की ब्रँडमुळे तुम्हाला एक मिनिमम बिझनेस राईट फ्रॉम फर्स्ट डे मिळू शकतो. तो पुढे कसा वाढवायचा हे परत फ्रँचायझी ओनरवर अवलंबून आहे. त्यांनी मालाची उपलब्धता, आज तुमच्या दुकानात माल मिळत नाही आणि आमच्या कॅनडा कॉर्नरच्या दुकानात मिळतो, नाशिक रोडच्या दुकानात मिळत नाही, अशी जर परिस्थिती झाली तर माणसं 2 वेळा 3 वेळा तिकडे जातील आणि मग नंतर कॅनडा कॉर्नरच्या दुकानात यायला लागतील किंवा व्हायचं वर्षा कसं नाशिक रोडच्या दुकानात जायला लागतील. हे नाही होता कामा. म्हणजे फ्रँचायझी चालवायची ते वेगळी स्किल्स आहेत. त्यामुळे आम्ही फ्रँचायझी होल्डर्सना ट्रेनिंग देतो. त्यांनी आमच्याकडे येऊन शिक्षण घ्यावं, आमच्या दुकानांमध्ये येऊन 8 दिवस 15 दिवस ट्रेनिंग घ्यावं. जे कोणी शॉप ओनर्स असतील त्यांनी आणि जे शॉपवर अवेलेबल असणार आहेत, चालवणार असतील त्यांनी. ही आमची पहिली अट असेल. त्याच्याशिवाय आम्ही माल सप्लाय, पहिला माल देत नाही. कारण आम्ही घाई केली, आम्हाला पैसे मिळतील. आम्ही घाई केली तर ते दुकान नीट चालणार नाही. आम्ही लोकेशन सुद्धा आम्ही स्वतः निवडतो, कारण आमचा धंदा आम्हाला माहिती आहे कुठे चालतो. ज्यांना फ्रँचायझी घ्यायची घाई झालेली असते ते कुठलेही लोकेशन आम्हाला दाखवतात, पण आम्ही ते मंजूर नाही करत. आम्हाला फ्रँचायझी फी मिळणार असते, आम्हाला डिपॉझिट्स मिळणार असतात, आमचा माल जाणार असतो. परंतु मला ही पण काळजी असते की समोरचा माणूस खर्च करणार आहे इंटेरियरवर, तो दुकान विकत घेणार आहे किंवा भाड्याने घेणार आहे, इंटेरियरवर खर्च करणार आहे, माल भरण्यात खर्च करणार आहे, तर तो पण प्रॉफिटमध्ये राहायला पाहिजे. तर माझा त्यांच्याशी लॉंग टर्म बिझनेस राहील. वी बिलीव्ह इन लॉंग टर्म बिझनेस अँड नॉट शॉर्ट टर्म. त्यामुळे ते पण सिलेक्शन आमचं असतं. आम्ही अनेक वेळा जागा रिजेक्ट करतो की ह्या जागांमध्ये व्यवसाय होणार नाही. आणि मग त्याचे जे कमर्शियल्स आहेत ते सिरियस माणूस असेल तो आम्हाला येऊन भेटतो आणि कमर्शियल्सची चर्चा आम्ही करतो, त्यांच्याशी ॲग्रीमेंट करतो आणि आमच्याकडून आम्ही संपूर्ण सहकार्य करतो. कारण एकमेव असं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपंत. हाच मार्ग आहे. मी जर त्यांना ओरबडायला लागलो तर त्यांचा बिझनेस होणार नाही नीट. आणि त्याच्यात मला काय इंटरेस्ट आहे सर त्यांचा बिझनेस न होण्यामध्ये. त्यांचा बिझनेस नीट चालला तरच आमचाही बिझनेस नीट चालणार आहे. ही भावना आमच्या मनामध्ये पक्की आहे फार. आणि ह्या बाबतीमध्ये आमचा जो समाज आहे, म्हणजे आज आम्ही महाराष्ट्रीयन ब्राह्मण आहोत, तर आमच्याकडे व्यवसाय हा विषयच नाही आहे काही. त्यामुळे आमच्याकडे व्यावसायिक नाहीत कोणी. त्यामुळे मी मार्गदर्शन घेतो. मारवाडी समाजातले माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेत राहतो. मार्गदर्शन घेतो म्हणजे माझ्या बिझनेसमधले प्रॉब्लेम ते नाही सोडवू शकत किंवा त्यांच्या बिझनेसमधले दुसरे आपले प्रॉब्लेम आपल्याला सोडवावे लागतात. परंतु मी त्यांच्याकडे जाऊन पूर्वी गप्पा मारत बसायचो किंवा आमच्याच ओळखीची जी मंडळी, म्हणजे भगवंतराव हॉटेलचे अष्टपुत्र झाले किंवा मोडक झाले वसंतराव, यांच्याकडे मी जाऊन गप्पा मारत बसून त्याच्यातून मी घेत राहतो काही ना काही. माझे मारवाडी मित्र आहेत काही चांगले, काही कधी आला तर मी त्यांच्याकडून पण शिकतो. आणि मी तुम्हाला खूप कौतुकाने सांगायची माझी इच्छा आहे की मारवाडी कम्युनिटी जी इतर प्रांतांमध्ये गेलेली आहे ते उद्योजक आहेत सगळे आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. म्हणून ते शिकावं. असं कोणी म्हणू नये की अरे मला सगळं येतं म्हणून. ज्या क्षणी मी असं म्हणेन मला सगळं येतं त्या क्षणी माझी प्रगती थांबली. तर मी त्यांच्याकडून पण शिकत राहतो. हेमंत राठी आहेत, उमेश राठी आहेत, त्यांना हे एखाद्या वेळा माहीत पण नसेल मी त्यांच्याकडून शिकतो म्हणून, पण त्यांच्याशी गप्पा मारता मला पुष्कळ गोष्टी मिळू शकतात. तुमच्याकडून शिकतो मी. तर हे जे शिक्षण आहे ना, हे व्यावसायिकांनी कायमस्वरूपी चालू ठेवायला पाहिजे आणि जिथून जे काही ज्ञानाचे कण मिळतील तेवढे गोळा करून ते पुढे जायला पाहिजे. खूप छान. म्हणजे एक सोशल नेटवर्किंगच तुम्ही एका प्रकारे उभी करतात आणि हे सोशल नेटवर्किंग खूप महत्वाचं आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते तयार केलेलं आहे. तुमच्या सोशल कामाबद्दल मी आम्हाला जाणून घ्यायचंय की एका शेवटी उद्योजकाची समाजाकडूनच एवढं घेतलेलं तर समाजाप्रती काही देणं बी असतं, ते तुम्ही कसं सांभाळत आहात. त्याचबरोबर आपण ज्या एका एन्व्हायरमेंट मध्ये राहतोय, हो. एन्व्हायरमेंट
याच्यामध्ये सरकार नावाची एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्यांचे बरेचसे कधी खूप त्रास होतो किंवा कधी त्यांचा खूप आपल्याला खूप आधार बी राहतो. हे सरकारने या सगळ्या अन्न प्रक्रिया उद्योग प्रमोट करण्यामध्ये काय भूमिका केली पाहिजे, ते सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे जरा सांगितलं तर बरं होईल. थोडक्यात सांगतो. सोशल करण्याची मला हौस पण आहे, माझ्या वडिलांकडून आली आहे ती. माझ्या वडिलांचा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरपूर दबदबा होता. त्यांना कुठल्याही संस्थेमध्ये कुठल्याही पदाची कधी अपेक्षा त्यांची नव्हती, त्यांनी कुठलं पद घेतलं पण नाही ऑफर झालं तरी. परंतु ते सदैव मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले. त्यांच्याकडून माझ्यामध्ये ती आवड आलेली आहे. मी आणि ही पण तुम्ही म्हणलात तशी भावना आहे की अरे समाजाकडून आपण घेतो तर समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. मी तुम्ही मगाशी म्हटलात तशी एक शाळा आम्ही दत्तक घेतो दरवर्षी. त्याच्यानंतर काही गोशाळांना पण मदत असते. संघाच्या काही कामांना जेव्हा केव्हा ते हाक मारतील तेव्हा आम्ही हजर असतो. आमचे भीमराव गारे म्हणून मित्र आहेत, त्यांचा परवा फोन आला की आपण गोशाळा उभारतोय, एका गायची इतकी इतकी किंमत आहे, मला ताबडतोब पाठवून द्या म्हणून. त्यांचा म्हणजे हुकूमत असतो, आम्ही ती किंमत लगेच पाठवून दिली त्यांना. आणि याचं एकमेव कारण असं आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हे तर आहेच, पण एक कनेक्ट राहतो माणसाचा प्रत्येक ठिकाणी. अनेक ठिकाणी कल्चरल प्रोग्राम्स मध्ये मी पूर्वी स्पॉन्सरशिप पण आम्ही द्यायचो. आणि सार्वजनिक वाचनालयामध्ये आम्ही भरपूर काम केलं. काही अनुभव चांगले येतात, काही अनुभव वाईट येतात. आता वाईट अनुभव आल्यानंतर तुम्ही जर समाजकार्य सोडलं तर ते पण योग्य नाही आहे. कारण वाईट माणसं ही समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी आहेत आणि त्याचे अनुभव तुम्हाला येत राहतात. मला समाजकार्यामध्ये अनेक ठिकाणी नाही, विशिष्ट ठिकाणी वाईट अनुभव खूप आले, पण आम्ही लढलो त्याच्यामध्ये आणि सगळ्यांमधून आम्ही यशस्वी होऊन आमच्या अंगावर एवढासा पण डाग न पडता आम्ही बाहेर पडलो. पण हे करणं कोणीतरी तर आवश्यक आहे ना, नाही तर सगळंच संस्था समाजकंटकांच्या हातात जातील. त्याही भावनेनी ते माणसांनी करायला हवं की चांगली माणसं तर कुठेच आली नाहीत तर ते कसं चालणार. आता पुढचा भाग असा आहे की काय काय कामं तुम्ही करू शकता, तर तुम्हाला अनंत कामं करता येतात. प्रत्यक्ष तुम्ही जाऊन काम करायलाच पाहिजे असं नाही. आता काही वेळेला अनाथ मुलींच्या लग्नासाठी कोणीतरी संस्था एखादी मदत मागायला येतं, आम्ही ती करतो. कारण मी स्वतः तर काही माझा उद्योग सोडून मी अनाथ मुलींची लग्न लावायला जाऊ शकत नाही. इफ समबडी इज डुईंग दॅट, चांगलं काम कोणी करत असेल तर मग आपण निदान त्यांना हातभार तर लावू शकतो, ही भावना जरी मनात असेल तरी खूप आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न असा होता की सरकारकडून काय अपेक्षा. माझ्या सरकारकडून तुम्ही आम्हाला मदत करा, आमची कर्ज माफ करा, कर्जांची व्याज भरा, ही माझी अजिबात अपेक्षा नाही. तुम्ही जेव्हा कर्ज घेता तेव्हा ती फेडण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि ती तुम्ही पार पाडायला पाहिजे. परंतु कायदे करताना जो किचकटपणा येतो आहे, आजचं जे मोदी सरकार आहे त्यांचं कायदे सरळ करण्याकडे खूप लक्ष आहे, परंतु आमच्या फूड इंडस्ट्रीमधले कायदे इतके किचकट करून ठेवलेले आहेत की त्याला तोडच नाहीये. म्हणजे उदाहरण तुम्हाला देतो की पूर्वीचा एक काळ असा होता की तुम्ही त्याचं वजन बेजन नाही लिहिलं लेबरवर तरी चालायचं, परंतु मग वजन लिहावं ही अपेक्षा आली, मग त्यातले इन्ग्रेडियंट्स लिहावे ही अपेक्षा आली. हे योग्यच आहे. मग त्याची MRP लिहावी ही अपेक्षा आली किंवा म्हणजे कायदे आले. मग त्यावेळेला MRP टॅक्सेस एक्स्ट्रा असं असायचं, कारण प्रत्येक ठिकाणी वेगळे टॅक्सेस असायचे. त्याच्यानंतर MRP इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस असं आलं. मग ती MRP सगळ्या राज्यांमध्ये जोपर्यंत टॅक्सेस सारखे नाही आहेत तोपर्यंत ते सगळ्या राज्यांमध्ये MRP सारखी येणं हे अवघड गोष्ट आहे. लॉजिस्टिक्सचा पण प्रश्न असतो. त्यामुळे हे कायदे आले हे योग्य आहेत. कस्टमरच्या दृष्टीने सुद्धा त्यांना योग्य ते वजन मिळावं, योग्य ती किंमत मिळावी, त्यांना समजावी ती किंमत, हे पण योग्य आहे. पण प्रश्न कसा आहे माहितीये का की त्याच्यावर तुम्हाला वजन लिहायचं आहे तर 200G असंच लिहायला लागतं. सरकार इतकं स्वतःच्या ताब्यात ठेवू इच्छितं की तो G लहान लिहायचा का मोठा लिहायचा हे पण सरकारने ठरवलं की G हा स्मॉलच हवा. त्या Gच्या पुढे फुल पॉईंट नको आहे हे पण ठरवलेलं आहे आणि तसं कायद्यात अंतर्भूत केलेलं आहे की Gच्या पुढे फुल पॉईंट नको. म्हणजे तुम्ही जर ग्राम असं पूर्ण लिहिलं तर यू आर ॲट फॉल्ट. तुमचं लेबल तुम्ही चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यावरून तुमच्यावर खटला भरण्यात येतो. तुमच्यावर जर तो खटला भरला, तुम्ही तो खटला नंतर न्यायालयात फारसा टिकतो अशा टिकतो का नाही हा भाग वेगळा झाला, पण तुम्हाला तो त्रास सहन करावा लागतो. तुम्हाला न्यायालयात चक्रा माराव्या लागतात, तुमची बाजू मांडावी लागते.
तेव्हा हे अशा तऱ्हेच्या ज्या किचकट गोष्टी आहेत, आता उदाहरणार्थ फॅट प्रोफाईल, तुमच्यामध्ये किती ट्रान्स फॅट्स आहेत, पुफो मुफो पुफा मुफा हे किती आहेत हे तुम्हाला त्याच्यावर मेन्शन करावं लागतं. आता हे पुफा काय, मुफा काय, ट्रान्स फॅट्स काय, हे सर्वसामान्य माणसाला विचारलं तर कोणाला माहिती पण नाही. हे का बरं लिहायचं तुम्ही, काय कारण आहे हे लिहिण्याचं? तुम्ही फॅट मॅन्युफॅक्चरर्सनाच हे सांगा की याच्यामध्ये मुफा इतकं पाहिजे, पुफा इतकं पाहिजे, ट्रान्स फॅट्स नकोत किंवा हवेत किंवा जे काय असेल ते, त्यांच्यावर जर बंधनं घातली ही की अशा तऱ्हेने तुम्ही प्रॉडक्ट निर्माण करा, तर हे सामान्य मॅन्युफॅक्चररला हे लिहिण्याचं आणि छापण्याचं बंधन घालण्याचं कारणच राहणार नाही. आज मी आहे, मी हे सगळं करू शकतो. आज मी लॅब रिपोर्ट्स आणू शकतो. एकेका प्रॉडक्टच्या एका लॅब रिपोर्टसाठी म्हणून 2-2, 2,500 रुपये लागतात. छोटा सामान्य मॅन्युफॅक्चरर जो आहे की ज्याने नुकताच व्यवसाय असतो, तो हे सगळं कसं पाळू शकणार आहे? त्याला पाळता पाळता दमछाक होते आणि मग इन्स्पेक्टर राज सुरू होतो. इन्स्पेक्टर येऊन तुमच्यावर हवी होतो. कायदा हा इतका किचकट करून ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये सुधारणा आणि तो सरळ करण्याची आणि मॅन्युफॅक्चररचा विचार करण्याची फार आवश्यकता आहे. आज काय होतंय की वेस्टर्न कंट्रीजमध्ये जे काही नॉर्म्स तुम्ही लावत आहात ते नॉर्म्स तिकडचे जसेच्या तसे उचलून इकडे आणले जातात आणि इकडे आपल्या माथी मारले जातात आणि त्याच्यातून इन्स्पेक्टर राज निर्माण होतं आणि उद्योजकांचा छळ त्याच्यातून सुरू होतो. हा छळ त्याच्यातून सुरू व्हायला नको आहे. अशा तऱ्हेने कायदे सरळ व्हायला पाहिजेत. आज मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की 200 ग्रॅम असं लिहिलं तर गुन्हा आहे. म्हणजे मी एक्झॅक्टली लोकांना समजेल अशा भाषेत लिहितो आहे, ग्रॅम हे पूर्ण लिहितो आहे, तरी सुद्धा तो गुन्हा आहे. कारण सरकारने काय कायदा केला की जी लिहायचा आणि त्याच्या पुढे टिंब पण नाही लिहायचं आणि तो जी स्मॉलच असायला हवा. आता एवढा किचकटपणा कायद्यामध्ये असणं योग्य आहे का? हा एवढा किचकटपणा कायद्यामध्ये नको आहे. त्याच्यातही तुम्हाला मी आणखी एक गंमत सांगतो. आमच्या इंडस्ट्रीशी संबंधित तुम्ही विचारलं म्हणून की वेट्स अँड मेजरचा लेबलिंगचा ऍक्ट हा वेगळा आहे आणि फूड अँड ड्रगचा लेबलिंगचा ऍक्ट वेगळा आहे. आज तुम्ही वेट्स अँड मेजरचा मानायला गेले तर तुम्ही फूड अँड ड्रगच्या दृष्टीने गुन्हेगार ठरू शकता आणि त्यांचा मानायला गेले तर वेट्स अँड मेजरच्या दृष्टीने गुन्हेगार ठरू शकता. हा समन्वय नको आहे का दोन सरकारी खात्यांमध्ये? तर तो हवा आहे. मला हे मान्य आहे की अनेक किचकट कायदे सरळ करण्यासाठी लागणारा वेळ हा 6 वर्षाचा कमी आहे, परंतु सरकारने या गोष्टीमध्येही लक्ष घालायला हवं आहे की व्यापार सुलभता हा जो भाग आहे ना हा खूप आवश्यक आहे. नाही तर उद्योजक हा त्याच्यामध्ये पिचून जातो. दोन माणसांवर पैसे खर्च करावे लागतात. सरकारी अधिकाऱ्यांवर तरी करावे लागतात, नाही तर कन्सल्टंट्सवर तरी करावे लागतात. असा का कायदा असू नये कन्सल्टंटची गरज नाही म्हणून? बरं, याच्यामध्ये आणखी एक गंमत सांगतो की इंग्रजीमध्ये लिहिणं बंधनकारक आहे. आज कित्येक माणसांना इंग्रजी समजतं का? वाचता येतच का? तर तुम्ही ग्रामीण भागात गेले तर नाही वाचता येत. तर त्यांचा कुठेच विचार नाहीये. कायदा म्हणजे काय? इंग्रजीमध्ये जी लिहिला पाहिजे छोटा म्हणजे इंग्रजीमध्ये जी छोटा लिहिला पाहिजे, लोकांना समजतो कोणाला समजतो. मग याच्यामध्ये कस्टमर केअर कुठे आली? पण आव असा आणला जातो की हे कस्टमर केअरसाठी, हे कस्टमरच्या फायद्यासाठी. हे कस्टमरचा फायदा कुठे आला? हा निव्वळ कस्टमरचा फायदा, हा निव्वळ एक त्याच्यावरचा वरवरचा मुलाम आहे. हा निव्वळ कायदे किचकट केले म्हणजे मग इन्स्पेक्टर राज सुरू होतो आणि ते इन्स्पेक्टर राज सुरू झालं की फायदाच फायदा असतो. तर हे सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि फूडशी संबंधित लेबलिंग ऍक्ट असो किंवा आणखी तत्सम असो याच्यात सुलभता आणली पाहिजे. तरच व्यापार सुलभता आम्हाला आणायची आहे. ह्या वचनाला काहीतरी अर्थ आहे. धन्यवाद सर. खूप चांगल्या सूचना दिल्या तुम्ही आणि असे जे किचकट कायदे आहेत त्याच्याबद्दल नक्कीच एक मुवमेंट केली पाहिजे असं मला वाटतं. आता आपला वेळ तर खूप जास्त झालाय, पण एक तरी शेवटची गोष्ट फक्त मला तुम्हाला विचारायची आहे. तुम्ही एवढे जे काही यश मिळवलेलं आहे, तुम्ही वारंवार उल्लेखही केला, तुमची फॅमिली, तुमच्याबरोबरचे काही लोक अगदी 20-20 वर्षापासून आहेत तुमच्याबरोबर, या सगळ्यांचं योगदान आणि त्यांच्याबद्दल जरा काही सांगता येईल का तुम्हाला? तुमची फॅमिली, तुमच्या 2 मुली आहेत, तुमची पत्नी आहे, त्यानंतर तुमचे बाकी सगळे कर्मचारी आहेत, यांच्या तुमचा यशामध्ये किती सहभाग आहे, किती तुम्हाला वाटतं? तर वेळ आहे ना आपल्याला? हो, एक 2-4-5 मिनिटं मॅक्सिमम. माझ्या मोठ्या मुलीनी आधी काय असं ठरवलं नव्हतं माझ्या व्यवसायात यायचं. तिला वकील व्हायचं होतं. ती पुण्याला गेली, ILS मधून वकील झाली. पण ती वकील झाल्यानंतर तिने सनद काही घेतली नाही. कारण त्यावेळेला तिला असं वाटायला लागलं की आता मी काही वकिली करणार नाहीये, मी तुमच्याबरोबरच बाबा काम करणार, तुम्हाला चालत असेल तर. तर हे असं कसं काय मतपरिवर्तन झालं? त्याला 2 गोष्टी मला वाटतात की एक तर असं आहे की तिचं ज्या वेळेला वय होतं, तिने वकिली करायचं ठरवलं ते काही फार परिपक्व वय नव्हतं.
आणि दुसरं असं की तिने ज्या वेळेला वकिली करायला गेली 5 वर्षानंतर जेव्हा वकिली करून आली त्यावेळेच्या आमच्या व्यवसायाच्या एकूण क्वांटम मध्ये खूप फरक होता. ती गेली त्यावेळेला काही फार अट्रॅक्टिव्ह व्यवसाय नव्हता. ती आली त्यावेळेला भरपूर वाढला होता. त्यामुळे सुद्धा तिला असं वाटलं असेल की बा आपण त्याच्यात काहीतरी योगदान देऊ शकतो आणि तिने दिलं मला योगदान. हे तुम्हाला नक्की सांगतो मी. त्याचं कारण असं की माझा ट्रेड मी तुम्हाला आधी सांगितलं तसा बिस्किट आणि बेकरी होता. बर्थडे केक्स किंवा त्याच्यावरचं डेकोरेशन हा काही माझा ट्रेड नाही. मला साधं एखादं हत्तीचं घोड्याचं चित्र काढायला सांगितलं तरी काढता येत नाही. पण हा पूर्ण जो एक डिपार्टमेंट आहे हे तिने डेव्हलप केला आमचं. आणि ते माझं फक्त एकच म्हणणं होतं, बर्थडे केक्स हे दृष्टीसुख देणारे असले पाहिजेत, पण त्याचबरोबर आमचा तो मोटो आहे की ते टेस्ट फ्रेंडली पण असले पाहिजेत. ते आजही आम्ही आमच्याकडे ते परिपूर्णरित्या पाळलं जातं. हा धाकटी मुलगी तर त्याच्यानंतर 4 वर्षांनी आली आणि सुदैवाने दोन्ही मुलींची लग्न ही नाशकातच झालेली असल्यामुळे आणि त्यांचे जावई सुद्धा त्यांना काम करायला आडकाठी करत नसल्यामुळे ते शक्य झालंय. फॅमिलीमध्ये आमच्या पुण्याची एस्टॅब्लिशमेंट माझे भाऊ आणि भाऊजाईंनी 10 वर्ष सांभाळली होती. त्यांचा पण आहे सहभाग. पण पुढचा भाग तुम्ही वर्कफोर्स बद्दल विचारला. माझे ज्यावेळेला मुली लहान होत्या त्यावेळेला माझ्या पत्नींनी पण खूप मदत केली. आमचं पुण्याचं जे सुरुवातीचं मार्केटिंग आहे ना ते बहुतांश माझ्या पत्नीने केलेलं आहे. कारण आम्हाला त्यावेळेला माणसं ठेवणं परवडतच नव्हतं काही. आणि मी प्रोडक्शनमध्ये असायचो. ती पुण्याला जायची. माझा भाऊ त्यावेळेला पुण्याला नोकरीला होता. त्याचं घर होतं. भाऊ सगळ्या तिथेच राहायचे. तर त्यांच्याकडे जाऊन ती राहिली आणि तिने पुण्याचं सुरुवातीचं मार्केटिंग सगळं माझ्या बायकोने केलं. तिची अजूनही आठवण काढतात दुकानदार लोक की वहिनी आल्या नाहीत बऱ्याच वर्षात म्हणून. तर तो एक भाग झाला सर. आणि वर्कफोर्स बद्दल तुम्हाला मी सांगतो की किंवा सांगितलं मी मगाशी की तुम्हाला माणसाची पारख असलीच पाहिजे की ह्या माणसामध्ये काय दम आहे, ह्याला आपण पुढे घेऊन जाऊ. माझी जवळजवळ माझ्याबरोबर काम करणारी जी आता मुलं आहेत जी आता 30मध्ये 35मध्ये 40मध्ये आलेली आहेत ती 20 वर्षापूर्वीच माझ्याकडे आलेली आहेत. आणि 20 वर्षापूर्वी ते 20च वर्षाचे होते. 20 वर्षापूर्वी ते 20च वर्षाचे होते. पण माझ्यामध्ये ना एक तो देवांनी दिलेली मला देणगी आहे ती मला माणूस खूप चांगला पारखता येतो. कधीतरी चूक होऊ शकते असं नाही, माणसाची फसगत कधीतरी होते, तो भाग वेगळा झाला. पण मला माणसाची पारख खूप चांगली आहे. त्यामुळे आमच्याकडे येणारी मुलं जी आहेत त्या मुलांची मी पारख चांगली केली. हा मी आमच्या कोअर टीमचा फोटो टाकतोय. ही आमची कोअर टीम आहे. अगदी उजवीकडे जो मुलगा आहे तो 20 वर्षाचा असतानाच माझ्याकडे आला. आणि त्याच्यानंतर जशी आमची बेकरी मोठी होत गेली तसं त्याचे स्किल्स वाढत गेले. तो तुषार नावाचा मुलगा आहे. तो त्याचे स्किल्स वाढत गेले आणि तो आज आमचा हेड ऑपरेशन्स म्हणून काम करतो. आणि त्यांनी माझा विश्वास सार्थ ठरवला की त्याला बोट धरून पुढे न्यायचं मी ठरवलं. काही प्रसंगांमधून असे अनुभव येत राहतात की याच्यामध्ये किती दम आहे, किती ताकद आहे हे समजत राहतं. मानसिकदृष्ट्या कणखर असणं मुलं हे पण खूप आवश्यक आहे. कारण त्यांनाच पुढे नेऊन जाऊन सगळे काही प्रॉब्लेम्स त्यांना सोडवायचे असतात. नंतर आमची जी सोनाली अकाउंटंट आहे ती अगदी सुरुवातीला आमच्याकडे आली तेव्हा आम्ही तिला 4,000 रुपये पगार दिला. तेव्हा तिची अगदी नकळत प्रतिक्रिया अशी होती, ती मुंबईहून आली होती लग्न करून. नकळत प्रतिक्रिया अशी होती की अगं बाई म्हणजे माझ्यासमोरच म्हणते अगं बाई या नाशिकला कोणी पगारच देत नाही म्हणे जास्त. पण आम्हाला तेवढाच पगार देणं शक्य होतं. पण ती आज आली त्यावेळेला आमच्याकडे फारसं काही अकाउंटिंग नव्हतं, जमा खर्च एवढंच अकाउंटिंग होतं. पण आज ती जीएसटी सगळं काम शिकलेली आहे. आणि जीएसटीचं संपूर्णतः कॅल्क्युलेशन, संपूर्णतः त्याचं अपलोडिंग करणं, त्याचे पैसे भरणं, सगळं ती शिकलेली आहे. म्हणजे त्याच्यानंतर सेल्स टॅक्स, व्हॅट आला, मग व्हॅट नंतर जीएसटी आला. तशी तिची प्रगती होत गेली. त्यामुळे आम्ही ते मी जजमेंट घेऊ शकतो. तिचे शेजारी उभी असलेली संगीता नावाची मुलगी आहे. तिचं खरं तर मराठी माध्यमातून शिक्षण झालंय. पण ती टॅली मराठीमधून शिकली. आणि आज टॅलीमध्ये ती खूप चांगले आमचे प्रॉब्लेम्स पण सोडवू शकते, आम्हाला आलेले प्रॉब्लेम्स. माझ्या उजव्या हाताला जो मुलगा उभा आहे तोही असाच 18-20 वर्षाचा असताना रुपेश नावाचा आमच्याकडे आला मुलगा. आणि तो आज प्रोडक्शन, पॅकिंग त्याचं असं त्याला कुठेही टाका तो उभा राहतो. त्याचा काही म्हणजे असं नवीन काम शिकायची त्याची कायमच तयारी. आणि या सगळ्यात माझी जी टीम आहे नवीन कामं शिकायची तयारी आहे, तरच मी त्यांना पुढे नेतो. त्याच्या बाजूचा मुलगा हा मार्केटिंग बघतो आमचं पूर्ण. अतिशय लहान वयामध्ये आला आणि त्याला मार्केटिंगची आवड आहे हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे त्याला मी तो एक जॉब दिला. त्याच्या शेजारी निखिल नावाचा मुलगा कम्पॅरेटिव्हली नवीन आहे. पण त्याचंही असंच आहे की तो कुठेही टाका तो कुठेही काम करतो. आणि उजवीकडून दुसरा माझा मित्रच आहे नंदकुमार कुलकर्णी. तो पण आमच्याकडे गेले 10 वर्षांपासून तो आमचं दुकान सांभाळतो काय नाही.
तर ही जी कोअर टीम आहे ना, मला एकदा मी अझीम प्रेमजींचा फोटो पाहिला होता, त्यांच्याबरोबर दोघं तिघं माणसं होती आणि तिथे असं कॅप्शन खाली लिहिली होती की अगदी सुरुवातीपासून अझीम प्रेमजींबरोबर काम करणारी ही मंडळी आहेत म्हणून. ते नावं काही दिली होती. एक कोणी फायनान्सवाला होता, एक HR वाले होते, एक कोणी आणखी तिघं जण होते. तर मला त्याचं खूप कौतुक आणि नवल वाटलं होतं की अझीम प्रेमजी अगदी छोट्या प्रमाणात अंमळनेरपासून सुरुवात आणि त्यांना ते इतक्या मोठ्या प्रमाणात ही मंडळी त्यांच्याबरोबर कायम राहिली. तशी ही मुलं माझ्याबरोबर कायम राहिलेली आहेत आणि त्यांची प्रगती पण झालेली आहे, तशी कंपनी वाढत गेली तशी. तर तुम्हाला माणूस ओळखता येणं, त्याच्यातली ताकद पारखता येणं ही खूप महत्वाची बाब आहे. खूप चांगलं तुमची टीम, तुम्ही टीम सांगितली नेमकी काय आहे आणि खरोखर तुमच्या ह्या टीमला, तुमच्या पूर्ण युनिटला आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही ऑलरेडी परदेशात बी तुमचं प्रोडक्ट गेलं आहे, सिंगापूरमध्ये गेलं आहे, आता युरोपमध्ये जाणार आहे. पूर्ण जगामध्ये जहागीरदारचं नाव हो, भारतामध्ये बी सगळ्या शहरांमध्ये जहागीरदारचे प्रोडक्ट पोहोचो, ही आमची सदिच्छा आपल्या बरोबर आहे. आणि डेफिनेटली एक आग्रहाचं विनंती जरूर करेल, आमचे जे अन्न प्रक्रिया उद्योगातले जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सुद्धा वारंवार तुमचं गायडन्स लागेल, कारण की तुमचा एवढा मोठा अनुभव आहे या क्षेत्रातला, तर त्या अनुभवाची फायदा आमच्या नवीन पिढीला मिळू शकेल. आमचं अन्न प्रक्रिया क्षेत्रातलं खूप मोठं काम सध्या करायची खूप मोठी संधी आली. त्या अनुषंगाने आम्ही फूड क्लस्टर बी उभं करतोय. आमचे नित्यनेमाने फूड प्रोसेसिंगचे प्रोग्राम ऑनलाईन सुद्धा चालू आहे. असाच एक प्रोग्राम आमचा 3 ऑक्टोबर पासून सुरू होतोय. मित्रांनो, आपण सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद आजच्या वेबिनारला दिला आहे आणि आजचं स्टोरी सुद्धा खूप इन्स्पायरिंग होती. सरांनी जे काही एकंदरीत सगळा त्यांचा जो प्रवास होता तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडलेला आहे आणि एक नवीन पिढीला एक, मी तर म्हणतो, उद्योजकता विकास कसा केला पाहिजे त्याचा एक वस्तुपाठ सरांनी घालून दिलेला आहे. सगळी गाईडलाईन आपल्याला दिलेली आहे की आपण व्यवसाय कसा केला पाहिजे, नीतिमत्ता किती महत्वाची आहे आणि क्वालिटी किती महत्वाची आहे, टीम वर्क किती महत्वाचं आहे, अनेक बाबींना त्यांनी टच केलेला आहे. यामुळे एक परिपूर्ण असं आजचा वेबिनार झाला असं मी जरूर समजेल आणि नवीन उद्योजकांसाठी हा अतिशय पथदर्शक असं काम मिलिंदजी तुम्ही केलं आहे. तुमच्या कार्याला परत एकदा शुभेच्छा देतो आणि आजचा वेबिनार इथे संपवतोय. संपण्याआधी मी एक सांगतो की आपला हा जो वेबिनार आहे, हा वेबिनार तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळेल. साधारणपणे उद्या संध्याकाळपर्यंत ते अपलोडिंग होईल. तर यूट्यूबवर सुद्धा जहागीरदार सरांची पूर्ण कहाणी तुम्हाला ऐकायला मिळेल. याचबरोबर अनेक उद्योजकांच्या मुलाखती सुद्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर आहे. सरांनी ज्यांचं नाव सांगितलं, हेमंत राठी, त्यांची सुद्धा मुलाखत आहे. अनेक क्षेत्रातले मान्यवर त्या क्षेत्रात तुम्हाला त्यांच्या मुलाखती तुम्हाला ऐकायला मिळतील. आमचं युट्यूब चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि जरूर जहागीरदार सरांचे प्रोडक्ट घ्या. हेल्दी राहा, स्टे सेफ आणि आपल्या सगळ्यांना निरोगी ठेवा. आपली इम्युनिटी पॉवर वाढवा. सरांनी बरेच प्रोडक्ट त्याच्यासाठी आणलेले आहे आणि या कोरोनाशी आपण 2 हात करूया या जहागीरदार सरांच्या प्रोडक्टने. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. जाता जाता एक गोष्ट सांगू का? जरूर जरूर सर. तुम्ही मगाशी जे म्हणलात की तुमच्या फूड रिलेटेड जे काय तुमचे विद्यार्थी असतील त्यांना आम्हाला मार्गदर्शन करायला नक्की आवडेल. कुठलंही हातचं राखून न ठेवता आम्ही मार्गदर्शन करू शकतो त्यांना. तेव्हा तुम्ही कधी पण आमचा फोन नंबर त्यांना देऊ शकता आणि तुमचा रेफरन्स मात्र द्यायला सांगा फक्त. सुनीलजींनी पाठवलंय. नक्की धन्यवाद. नक्की सर, नक्की. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर.